नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत माजी IPS अधिकारी तरुणकरण पुस्तकाचे लेखक रवींद्रनाथ पाटील सर यांच्याशी आपण आज विविध विषयांवर प्रेरणादायी प्रवासापासून तर त्यांचा कारागृहातला जे काय अनुभव आले ते सगळा प्रवास जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तर आमच्या वाचकांना म्हणजे प्रेरणादायी स्टोरी म्हणजे तुमचं बालपण ते तुमचा IPS प्रवास कसा आहे थोडक्यात सांगितलं तर आम्हाला छान माहिती मिळू शकेल. असं आहे की माझं घराणं मराठवाड्यातलं, धाराशिव जिल्ह्यातलं. माझ्या आजोबांची धाराशिव जिल्ह्यात शेती होती. एवढ्यात फक्त धाराशिव जिल्ह्याच्या भावनिक आठवणी. पण माझा जन्म पुण्याचा, त्यामुळे माझ्यावर पुणेरी संस्कार जास्त झाले. पण जे अजूनही मराठवाड्याची नाळ टिकवून आहे. तर माझं शिक्षण मराठी माध्यमात झालं, महाराष्ट्र मंडळ शाळेमध्ये मराठी. हा. आणि कदाचित मी पुस्तक लिहू शकलो कारण ते मराठीचं बाळकडू जे होतं शाळेतलं त्याला कारणीभूत असेल. मी सही पण मराठीमध्येच करतो आणि ती पण सवय मला माझ्या शाळेतच लावली. तर 11वी-12वीचं शिक्षण माझं SP कॉलेजला झालं आणि सायन्समध्ये ॲडमिशन घेतली होती. नंतर मी 4 वर्ष इंजिनिअरिंग जे केलं ते COEP मध्ये केलं, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये. माझं मेटलर्जीमध्ये इंजिनिअरिंग झालं आणि ते करता करता थोडंसं एक्स्ट्रा करिक्युलरची सवय होती. त्यामुळं 96-97ला मी तुमच्या पेशामध्ये याचा प्रयत्न करून पाहिला की पत्रकार व्हावं. आणि त्या पत्रकारितेचा तेव्हा काय फायदा झाला मला माहित नाही. जेलमध्ये खूप झाला. कारण त्या पत्रकाराचा जो त्रयस्थ दृष्टिकोन असतो तो मी टिकवू शकलो, कारण ते पत्रकारितेचं योगदान आहे म्हणून. मग इंजिनिअरिंग झाल्यावर मला कॅम्पस इंटरव्ह्यूमध्येच नोकरी मिळाली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये. तर माहिती त्या कंपनीचं नाव टाटा इन्फोटेक होतं, पण नंतर ती TCS मध्ये मर्ज झाली, टाटाचीच कंपनी होती. मग तिथं मी काम करत होतो तेव्हा मला SISC ची ओळख झाली आणि तेव्हा मला UPSC स्पर्धा परीक्षेविषयी थोडेसे आकर्षण वाढलं. ते इतकं वाढलं की मी एक दिवस टाटा इन्फोटेक मधनं पळून म्हणजे त्या दिवशी ठरवलं की आता आपण पास झालो. किती दिवस सर्व्हिस केली? साधारण 9-9.5 महिने पकडले. आणि मी तर नेहमी म्हणतो की मला 9 महिने टाटा इन्फोटेक मध्ये काम केल्यानंतर आपण IAS व्हावी ही कल्पना प्रसवली म्हणून मी 9 महिन्यांनी बाहेर पडलो. तर स्पर्धा परीक्षा द्यायचं तुम्ही कधी आधी ठरवलेलं होतं का खाजगी नोकरी करत असताना? नाही, असं ठरवलं होतं. म्हणजे पण मी पुस्तक घेऊन अभ्यास करावा असं कधी इंजिनिअरिंगच्या आधी झालं नाही. म्हणजे पत्रकारिता केल्यामुळे थोडाफार काय खूप पेपर वाचायची सवय लावली होती तुमच्या पेशामुळे. तर ते मी खूप त्याचा फायदा झाला आणि त्यामुळे जनरल नॉलेज भरपूर होतं. पण पत्रकारितेचा आणखी एक फायदा असा झाला होता की ज्या लोकांना भेटण्यासाठी लोक स्वप्न पाहतात त्या माणसांना पत्रकारितेमुळे मला असं जमून भेटायला मिळालं. म्हणजे मी सेकंडरी इंजिनिअरिंगला असताना शरद पवारांच्या पत्रकार परिस्थितीत बसलोय किंवा छगन भुजबळांशी बोलतोय. अशा प्रकारचे अनुभव त्यावेळेस घेतले. जस्टिस AM अहमदी त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश होते, त्यांना भेटायला मिळतंय किंवा सदर कमांडचे हेड त्यांची भेटायला मिळते. त्यामुळं प्रशासनाविषयी एक प्रकारचं आकर्षण कायमच राहिलं, यात शंका नाही. आणि ते पण त्याचं रूपांतर अजून तयारीत झालं नव्हतं. मग UPSC म्हणजे कॉलेजमध्ये असताना काही UPSC पंटर होते आमच्या काळात की जे एकदमच कॉलेजमध्ये असल्यापासून सांगायचे आम्ही UPSC करतोय वगैरे. मग एक जर मला म्हणायचं तुझं जनरल नॉलेज चांगलं ना, सांग बरं आसामची राजधानी कुठली? मी म्हणायचं दिसपूर. म्हणायचं काय बोलतो, गुवाहाटी नाही? म्हणलं नाही. तर म्हणे अरे असं कसं होईल गुवाहाटी राजधानी नाही, आम्ही तर लहानपणापासून गुवाहाटी करतो, पुस्तकात दिसपूर लिहिले. म्हणलं ते बरोबर आहे. तर त्यामुळे मला लक्षात आलं की हा अभ्यास हा करतोय पण ह्याची जास्त मला माहिती आहे. मग थोडा सुपरलेटिव्ह उपयोग होता. त्यामुळं एकदा का SISC मला कळलं, SISCचं विश्व. मी म्हणलं हा एक रस्ता आहे आपला पास व्हायचा असेल तर आपण SISC ची परीक्षा द्यायची, पास व्हायचा आणि जर पास झालो तो झोकून द्यायचा. आणि तसा माझा 2000च्या SISC च्या परीक्षेला तो रस्ता सुरू झाला. म्हणजे नोकरी करत असतानाच तुम्ही? नाही, मी नोकरी सोडली आधी. कंपनी नोकरी करत असताना नोकरी सोडली. कारण एक सांगतो, एक आयुष्यातलं एक मॅनेजमेंटचं प्रिन्सिपल आहे की यू शुड अनलर्न फर्स्ट बिफोर यू लर्न समथिंग न्यू. मला लक्षात आलं की मी इफ आय वॉन्ट टू बी अ सिव्हिल सर्वंट आय शुड फर्स्ट अनलर्न बिंग अ सॉफ्टवेअर प्रोफेशनल. मी ते अनलर्न केलं की नोकरी दरवाजा टाळायला लागलं. म्हणजे आपल्या सूर्याजी सारखं शब्दात सांगायचं झालं तर ती दोर कापले परतीचे आणि मग अभ्यास चालू केला. आणि त्यामुळे माझा सिरियसनेस पण वाढला, कॉन्सन्ट्रेशन वाढलं आणि मग चालू केलं. किती करता तुम्ही?
मी पहिल्या प्रयत्नात प्रिलिम पास झालो. त्यावेळेस मी मेन्सला गेलो. मेन्सला डिझास्टर झालं. डिझास्टर इतकं की मला 600 मार्काची मेन्स असायची. एक पेपर असायचा. माझा मॅथमॅटिक्स विषय होता. मला 600 पैकी फक्त 110 मार्क आले. डिझास्टर होतं. आणि त्यानंतर मी धडा घेतला. मग त्यानंतर मी मॅथ्स सोडला. मग सेकंड अटेम्प्टला मी जॉग्राफी घेतला. काही गोष्टी ना लाभाव्या लागतात. म्हणजे युपीएससी मधला अनेक वेळा लोक अनप्रेडिक्टेबल सर्व्हिस कमिशन म्हणतात. तर ते मला जॉग्राफी विषय घेतल्यानंतर तो असा लाभला. म्हणजे आज मी त्या पोस्टवर 2 वेळा पोहोचलो. म्हणजे पहिल्यांदा 2002 साली इंडियन ट्रेड सर्व्हिस मध्ये माझं सिलेक्शन झालं. 151 रँक होती. आणि मग 2004ला माझा मी पुन्हा अटेम्प्ट दिला होता 2003ला. तर तेव्हा मला इंडियन पोलीस सर्व्हिस मध्ये सिलेक्शन झालं. तुम्ही किती तास अभ्यास करायचा? काय सांगू का, हा यात एक विनोद आहे. जो नापास होतो ना मुलगा, तो सगळ्यांना रडत सांगतो मी 12 तास अभ्यास केला तरी पण पास नाही झालो. जो पास झालेला मुलगा आहे ना, त्याला त्या आनंदाच्या उन्मादामध्ये किंवा त्या उन्मेषामध्ये त्याला आठवतच नाही मी अभ्यास कधी केला. म्हणजे आम्ही अभ्यास केला का केला, खूप केला का केला. मी अतिशय रुथलेस, मी नंतर मास्तरकी पण केली. रुथलेस टीचर होतो. त्याहीपेक्षा जास्त मी रुथलेस विद्यार्थी होतो. मी स्वतःलाही शिक्षा करायला कमी करायचं नाही. म्हणजे मला काही वेळा अभ्यास जमला नाही तर मी एक 10 दिवस लंच स्किप करून फक्त केळी खायचो. कारण मी आजचा अख्खा आठवड्याभर अभ्यास कमी केलाय. हे प्रकार आम्ही केले. फक्त एवढं नक्की की मला फार रात्री जागरण आणि फार पहाटे उठणं जमायचं नाही. इतर लोक करायचे. मला भीती वाटायची की आपण कॉम्पिटिशन मध्ये टिकू की नाही, की त्यांना काय वाटेल, म्हणून मी रात्री लाईट लावायचं आणि झोपायचो. लोकांना वाटायचं पूर्ण अभ्यास करते. आपण कुठं अकॅडमी वगैरे लावली होती या कसं अभ्यासाची प्रक्रिया कशी होती किंवा अकॅडमी क्लासेस लावले होते या स्वतःहून सेल्फ स्टडी करायची? खरं सांगायचं झालं तर SISC हा माझा प्राईम हे होता की त्या स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स, जी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची संस्था आहे, ती VT स्टेशनच्या बाहेर समोरच त्यांचं कार्यालय आहे. तिथंच त्यांची छान लायब्ररी आहे. तिथं राहायची सोय आहे, हॉस्टेल आहे आणि तिथं छान छान शिक्षक आहेत. तर सर्वात मोठा बेस SISCचा होता. ते सोडून मला इतर काय करावं असं वाटलं तर मी जॉग्राफीसाठी एक छान क्लास लावला होता. माझे सर्व्हिसमधले एक सिनियर आहेत जे सध्या ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिसमध्ये आहेत. त्यांचं नाव उदय शिंदे. तर त्यांनी एक कॉन्फिडन्स अकॅडमी म्हणून क्लास चालू केला. तर लोक आणि तिथं मी क्लास जॉईन केला आणि मी करायचो. लोक विनोद पण करायचे की नशीब उदय शिंदे सरांनीच क्लास काढला. रवी पाटील जर हा क्लास काढला असता तर जसं उदय शिंदे सरांनी नाव दिले कॉन्फिडन्स अकॅडमी, तसं रवी पाटीलनी नाव दिलं असतं ओव्हर कॉन्फिडन्स अकॅडमी. कारण मी काय मस्त म्हणजे सगळ्या उद्याच आपण IAS सोडवला स्टाईलमध्ये त्या माइंडचे वावरायचं. एनिवे, पण त्या क्लासचाही मला खूप फायदा झाला. आणि नंतरच्या काळामध्ये मी ज्ञान प्रबोधिनीमध्ये शिकवायला लागलो. आणि प्रबोधिनीमध्ये शिकवण्याचा फायदा असा झाला एक तर तिथली सगळी जी काही इकोसिस्टीम आहे ती प्रॉफिट ओरिएंटेड नाहीये, विद्यार्थ्यांसाठीच आहे. त्यामुळे त्या वातावरणाचा मला फायदा झाला. आणि तिथे इंटरव्ह्यूची तयारी माझी चांगली झाली. तिथं मला अनेक गुरुवर्य भेटले, ज्ञानी लोक भेटले आणि त्यातून मग हळूहळू चांगली होती. कुटुंबातले तुम्हीच पहिले अधिकारी काय हा अगोदर पार्श्वभूमी होती? नाही, म्हणजे गेल्या 4-5 पिढ्यामध्ये तरी सरकारांमध्ये येणारा बहुतेक मी पहिलाच असावा. म्हणजे आसपास कुठल्या तरी नातेवाईकांमध्ये कधीतरी ऐकलं होतं. म्हणजे उदाहरणार्थ माझा मावस भाऊ महेश पाठक, तर ते तहसीलदार झाले, नंतर ते उपजिल्हाधिकारी झाले, अतिरिक्त जिल्हाधिकारी होते. तर त्यामुळे मला त्यांचा एक हे चांगला आधार होता. सॉरी, नॉट महेश पाठक, मिलिंद भाऊचा. तर त्यांनी त्यामुळं आमच्या घराण्यामध्ये ते एक हे होते, आदरणीय व्यक्तिमत्व होते. त्यामुळे ते डोळ्यासमोर होतं उदाहरण. पण तसं पाहिलं तर हा एकलकोंडाच प्रवास होता. म्हणजे त्याची बॅकग्राऊंड काही नव्हती. पण तुम्हाला कॉन्फिडन्स होता की आपण IPS अधिकारी होणार, कारण तुम्हाला दुसरी बाजू होती. कारण तुम्हाला माहिती की खाजगी नोकरी तर मिळणारच आहे तुमच्या शिक्षणामुळे. तुम्ही एक कॉन्फिडन्स होता की तुम्ही IPS अधिकारी होऊ शकाल? नाही, खरं सांगू का, म्हणजे ही परीक्षा अशी आहे ना की मी होणार असं करून परीक्षा देऊन कोण पास होत नाही. मला नापास करून दाखवा असा आत्मविश्वास ठेवला तर पास होतो माणूस. मी एवढा अभ्यास करणार आहे, हिंमत करून दाखवा मला नापास करायची. म्हणजे बऱ्याच वेळा लोक असं करतात की मी जिद्द दाखवते, बाबा आता मी करूनच दाखवतो. असं नसते या परीक्षेत. तुम्ही
म्हणजे म्हणतात खुदी को कर बुलंद इतना की हर काय म्हणतात हर तकदीर से पहिले खुदा बंदे को खुद पूछे की बता तेरी रजा क्या. तुम्ही मला जेव्हा UPSC करणारी ज्युनियर पोरं भेटतात तर मला म्हणतात सर माझी 2 मार्कांनी परीक्षा गेली. मी म्हणतो 2 मार्कांनी गेली म्हणजे 2 मार्कांनी तुझं टॉपर पोझिशन गेली का 2 मार्कांनी शेवटची पोस्ट गेली. नाही म्हणलं 2 मार्कांनी शेवटची गेली. मग टॉपर किती गेली म्हणलं ते नाही कॅल्क्युलेट कर. म्हणलं ते पहिलं कॅल्क्युलेट करून दे तेव्हा तुला कळेल की तू किती मागवतोस. त्यामुळे आम्ही काय करायचो माहिती का, मला एक विनोदी गोष्ट आठवते की आम्ही खूप हसतो की 2004ला जेव्हा मी IPS झालो तेव्हा मला अंदाज होता की मी पहिल्या 100 मध्ये येईन म्हणून. पुढचं काय माहित नव्हतं. त्या माझी रँक 92 आली. किती वर्षात झालं? मी 26व्या वर्षी झालो. मी 2 वेळा UPSC क्लिअर झालो. मी 24व्या वर्षी इंडियन ट्रेड सर्व्हिस मध्ये गेलो जेव्हा माझी 151 रँक होती आणि 2 वर्षांनी 26व्या वर्षी मी इंडियन पोलीस सर्व्हिस मध्ये गेलो. तर तेव्हा आम्ही UPSCच्या सेंटरलाच बाहेर उभा आहे आणि पहिलं नाव टॉपरचा अनाउन्स होतं. तर मी आणि विजय पिंगळे दोघं बसलो होतो. टॉपरचं नाव अनाउन्स झालं म्हणून आम्ही क्युरिओसिटीने ऐकायला गेलो कोण टॉपर बघू. तर कळलं पोलिसाची एक रूपा मिश्रा नावाची मुलगी टॉपर आली होती आणि हाईट अशी की पुढचे 5 मिनिटं आम्ही दोघं नाराज झालो. म्हणजे आम्हाला कुठेतरी मनात अशी अपेक्षा होती अरे माझं नाव असायला पाहिजे. आणि मला काय वाटलं माहिती का की बरेच वर्ष पुढचे नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम असं म्हणतो ना आपण की बरे मी नाही तिथं पण मला त्या दिवशी वाईट वाटलं याचा मला अभिमान आहे की ऍटलिस्ट मला मी कुठेतरी ती आशा ठेवून होतो. आणि तशी आशा जर असेल आणि अशी ठेवणारी जर मुलं दरवर्षी जन्माला आली तर कधीतरी 5-10 वर्षानंतर तुम्हाला एक टॉपर महाराष्ट्रात बघायला मिळेल. कारण अशांपैकीच एक जण तिथं पोहोचेल. त्यावेळेस पण रिझल्ट नंतर पहिले गावातले तर तुम्ही IPS अधिकारी असेल कुटुंबातले जसं म्हणजे काय तुमच्या भावना होत्या? असं आहे की माझे वडील खासगी त्यांचा व्यवसाय आहे. माझा मोठा भाऊ पण त्या व्यवसायातला पार्टनर आहे. तर त्यामुळं कुटुंबामध्ये मी काहीतरी ठरवलं होतं झालो याचा अभिमान तर होता. पण माझ्या आसपासच्या लोकांना जास्त अपूर्व होतं. म्हणजे ज्यांच्या घरात कोणीतरी अधिकारी होते किंवा ज्यांना पोस्ट म्हणजे काय असतं माहिती म्हणजे आमच्यातले अनेक लोक वडिलांनी येऊन सांगायचे की अशी पोस्ट होणार का मग ते हे होणार का मग त्याला ते मिळतं बरं का. तसं पण कधी कधी अज्ञानात सुख असतं म्हणतात ना. कारण आमच्या घरच्यांना ते माहित नव्हतं आणि ते हळूहळू कळत गेलं. ते बरं असतं पण म्हणजे त्यांनी काय जास्त अपेक्षा राहत नाहीत माणसाला. म्हणजे त्यांना एवढाच आनंद होता की बाबा माझा पोरगा जेव्हा इंजिनियर झाला पेपरमध्ये फोटो नाही आला छापून. पण माझा पोरगा UPSC पास झाला तर पत्रकार येत आहेत फोटो छापले जात आहेत आपण लोकांसमोर जातोय लाईव्ह लाईट. म्हणजे त्यांनी असं काहीतरी मिळवलंय त्याचा समाजाला अभिमान वाटला पाहिजे. त्याचा आनंद होता. कारण 24-26 वर्षी IPS अधिकारी होणं स्वप्न आहे. कारण तेवढं तुमचं कष्ट असणार आहेत म्हणजे. आणि मग तुमचा पुढे पोलीस दलातील कार्यकाळ कसा आला? असं झालं की मी 2002ला इंडियन ट्रेड सर्व्हिस मध्ये गेलो आणि ट्रेड सर्व्हिस मध्ये गेल्यानंतर मी माझं ट्रेनिंग सुरुवातीला 3 महिने मसुरीमध्ये ट्रेनिंग झालं. त्यानंतर मग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडमध्ये दिल्लीला आमची ट्रेड कॅडर कंट्रोलिंग अथॉरिटी होती. मग तिथंच राहून मी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्समध्ये नोकरी केली आणि मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सने मला भारतात अनेक ठिकाणी पाठवलं. म्हणजे मी कोचिनला पोस्टिंगला होतो. पुण्यात शेवटचे 2 महिने पुण्यातच काढले मी IPS मध्ये जाण्याआधी. दिल्लीला भरपूर काम केलं ट्रेड पॉलिसी डिव्हिजनमध्ये आणि तिथंच मी UPSCची परीक्षा पुढची पास झालो आणि त्याला मला हैदराबादला ट्रेनिंगला पाठवलं. सॉरी नाही पुन्हा IPS मध्ये सिलेक्शन झालं आणि मग तिथून पुन्हा मसुरीला गेलो. तिथून पुन्हा हैदराबादला गेलो आणि हैदराबादला असं झालं की 26 जून 2005 हा दिवस आयुष्यातला खूप वेगळं वळण घेऊन आला. कारण त्या दिवशी रविवार होता आणि रविवारच्या दिवशी शक्यतो कोणी हॉर्स रायडिंगला जायचं नाही. पण मला आपलं एक्स्ट्रा काहीतरी करायची भुकी आली होती आणि अमर मोनकोश नावाचा एक घोडा होता जो माझ्या कंट्रोल झाला नाही आणि त्या घोड्याने असं गोलगोल फिरवलं. मी खाली पडलो तर इट टर्न आउट टू बी बोन ब्रेक. माझ्या कमरेचा हाड मोडलं आणि त्याचं 6 महिने माझं हील नाही झालं. त्यांनी जे करिअरला जे हे झाला झटका बसला तो बसला. म्हणजे मला मुवमेंट ऑर्डर मिळाली. त्यानंतर माझा ASP नगरची पोस्टिंग ऑर्डर आली आणि पण मला जॉईनिंगला उशीर झाला. कारण काय आलं मधल्या काळात मला TB डिटेक्ट झाला. मग काय आलं मी सरकारची परवानगी मागितली 3 वर्ष मला मेडिकल ग्राउंडवर इकडं काम करू द्या. दरम्यानच्या काळात एक इंटरेस्टिंग घटना घडल्या की करकरे साहेबांनी माझा प्रोफाईल बघितला होता आणि त्यांना काही गरज पडली होती. तर त्यावेळेस मला हेमंत करकरे साहेबांनी बोलून घेतलं होतं
आणि आनंदाची गोष्ट अशी की 3-3.5-4 महिने मी डायरेक्टली करकरे साहेबांसोबत एका शेजारी बसून काम करतो. म्हणजे मी काही सायबरमध्ये काम करायचो, फॉरेन्सिकमध्ये. असे अनुभव मी घेतलेत की मी असं लॅपटॉपवर जे काही काम केलं, करकरे साहेब माझ्या मागं येऊन बसले, बाजूला बसले आणि मला म्हणायचे, सांग बरं काय करतेस तू. मला एकदा मला म्हणाले होते की तू जे काही करतोस ना म्हणजे हे न्यूक्लिअर मटेरियल म्हणते, तू जेवढे दिवस झाकून ठेवशील ना म्हणजे तेवढा तुझ्यात तू मोठ्याच म्हणजे पॉवरफुलस. आणि ते मी तत्व आजपर्यंत पाळलं. म्हणजे मी सर्व्हिसमधून बाहेर पडल्यानंतर सुद्धा कायम लो प्रोफाईल मेंटेन करायचं, हेमलेटमध्ये राहायचं नाही, आपलं आपलं मान खाली करून काम करत राहायचं. हे साहेबांनी दिलं पद्धत. 26/11 साहेबांसोबतच होतो. त्या दिवशी रात्री जे काही कॉल इंटरसेप्ट झाले तेव्हा मी त्या इंटरसेप्शनमध्ये रूममध्ये बसून कॉल ऐकलेत. ती भयान मोठी काळ रात्र होती. साहेबांना जेव्हा गोळी लागल्यानंतर, जेव्हा त्यांचं पोस्टमॉर्टम झाल्यानंतर तिथं मी जे.जे.मध्ये त्यांच्या बॉडी शेजारी बसून मी अश्रू ढाळलेत. तर किंबहुना करकरे साहेबांची मुलगी आहे जुई करकरे म्हणून, तर तिने एक पुस्तक लिहिलं, हेमंत करकरे या डॉटर्स मेमोयर. त्या पुस्तकामध्ये तिने करकरे साहेबांच्या सहवासात आलेल्या अनेक अधिकाऱ्यांकडनं लेख लिहून घेतले. त्यातला एक लेख तिने माझ्याकडनं लिहून घेतला होता, कारण माझा साहेबांचा फार मोठा जिव्हाळा होता. म्हणजे रात्री 3-3:30 वाजता मला कधी साहेब फोन करायचे आणि म्हणायचे की ऑल वेल, सगळं व्यवस्थित चाललंय. मग तेव्हा पण मी असं खटक्कन अटेन्शनमध्ये उभा राहायचं. तर खूप अमेझिंग अनुभव होते. तर छोटा काळ सर्व्हिसमध्ये काढला. आणि पण ज्या लोकांबरोबर काम करायला मिळालं, जे अनुभव मिळाले ते दिव्य होते, उच्च कोटीचे होते. आणि मग 2010 सालानंतर मग मी कॉन्शियसली हा निर्णय घेतला, कारण काय झालं तोपर्यंत माझ्या कमरेचं दुखणं कंटिन्यू, मला टीव्हीचं आणि हे सगळं चालू होतं. मग असं लक्षात आलं की आपण फिजिकली ते फिट नाही राहिलेलो, आपल्याला आता वेगळा निर्णय घ्यावा लागेल. तर मी कॉर्पोरेटमध्ये जॉईन झालो. पण मला आश्चर्य याचं वाटलं की नॅशनल पोलीस अकॅडमी पुढच्या 1 वर्षानंतर मला गेस्ट फॅकल्टी म्हणून बोलावलं. आणि मी जुलै 2010 पासून, 23 ऑगस्ट 2010 पासून मी कॉर्पोरेटला जॉईन केलं. आणि 2011 ऑगस्ट पासून मी नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम करायला सुरुवात केली. आणि मी IPS अधिकाऱ्यांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. मग 2011 ते 2019 मी दर महिन्या 1.5 महिन्यातून, कधी 2 महिन्यातून, 2.5 महिन्यातून NPAला जायचो. 2 दिवस 3 दिवस राहायचो. मॅसिव्ह ट्रेनिंग कंडक्ट करायचो. म्हणजे कधी कधी मी 8-8 तासाच्या बॅचेस घ्यायचो, कारण मला वेळ नसायचा. हे करायचो आणि खूप मजा यायची. म्हणजे ते अश्वत्थाम्याला कसं असतं, त्याची जखम तेल लावायला मिळालं थोडंसं बरं वाटतं तात्पुरतं, तसं ती आपली सर्व्हिसची जखम होती. NPAला गेला की थोडं तेल लावायला मिळायचं, मग आनंदात राहायचं. असं करत मी आणि मग कॉर्पोरेटमधलं काम करत होतो आणि बाकी सर्व. पोलीस झाला तर किती टोटल कालावधी? माझा IPS मधला टोटल कालावधी 6 वर्ष आणि टोटल गव्हर्नमेंट मधला कालावधी 8 वर्ष. पोलीस झाला तर एक चांगले मी जे कामं केली तर लक्षात राहण्यासारखा एखादा विषय सांगू शकता की हे मी पोलीस झाला IPS अधिकारी झाल्यामुळं हा मी एका व्यक्तीला न्याय देऊ शकलो किंवा एक प्रकरणाचा उलगडा करू शकलो? एक केस सांगणं सोपं नाही आहे, पण मी सांगतो की एक इंडियन मुजाहिदीनचा एक अतिरेकी होता मोहम्मद हाकीम म्हणून, ज्याला इंटिग्रल युनिव्हर्सिटी म्हणून अटक झाली होती. त्या मोहम्मद हाकीमला पुण्यात, मुंबईत बसून मी ट्रेस केला होता आणि तो इंटिग्रल युनिव्हर्सिटीच्या आतमध्ये लपलाय हे मी टेक्नॉलॉजीने शोधत राहिलो आणि त्याला बरोबर ट्रॅक करत होतो. आणि त्याच्यावर ते मी परमवीर सिंग साहेब तेव्हा होते, तर साहेबांना मी घेऊन गेलो होतो सगळे डिटेल्स आणि साहेब खूप खुश झाले. आणि त्याच्यावर त्यांनी पत्रव्यवहार केला. आम्ही कोर्टाची ऑर्डर घेतली, पत्रव्यवहार केला आणि मी इथनं बसून रिमोटली ट्रॅक करतो. तुम्ही म्हणलं आता तपासाचा काळ गेला असा की फिजिकली सर्व्हेलन्स करा. ही सगळी टेक्साईल मंडळी आहेत, यांना आपण टेक्निकली बरोबर ट्रॅकमध्ये फसवूया म्हणून ते बरोबर फसले. आणि मग तो UP ATSच्या 3 लोकांची टीम आणि मुंबई ATSची टीम असे जॉईंट ऑपरेशन मध्ये त्याला अटक झाली. आणि त्याच्यानंतर अर्थात ते तुम्हाला माहिती, पोलीस खात्यातनं क्रेडिटचा वाद असतो. त्याच्यावर काही दिल्ली पोलिसांनी 15 लाख रुपयाचा अवॉर्ड डिक्लेअर केलं होतं. ते अवॉर्ड UP पोलिसांनी घेऊन टाकलं आणि मला काही वाईट नाही वाटलं. किंबहुना त्यांची जी DIG होती त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं की यार असं झालं, पण मला माहिती आहे सगळं तू केलेस. पण एनिवे म्हणजे ठीक आहे, सहानुभूतीबद्दल मला काय म्हणायचं नाही. तर त्यावेळी मात्र परमवीर सिंग साहेबांचं मोठेपण असं
तिथे मला गाडीत बसवून अनामी रॉयना भेटायला घेऊन गेले. अनामी रॉय त्यावेळेस पोलीस महासंचालक होते महाराष्ट्राचे. तर मला अजूनही आठवतं, मी डीजी ऑफिसमध्ये प्रवेश केला. फॉर अ चेंज एक ज्युनियर येतोय, रॉय साहेब खुर्चीतून उठले आणि मला रवी ग्रेट जॉब. आणि मला इतकं शहारे आले, कारण आपण काहीतरी काम करतो, भले आपल्याला काही क्रेडिट मिळालं नसेल, परंतु फक्त टेक्निकल सर्वेलन्स मधनं, ते पण इंटरसेप्शन नव्हे तर त्याच्या ईमेल सर्वेलन्स मधनं एखादा अतिरेकी पकडला जातो. माझ्या माहितीप्रमाणे मोहम्मद हाकीमला त्यानंतर जन्मठेपेची शिक्षा पण लागली. मोठा विषय. मग पोलीस दलात ते सगळं काम करत असताना घडामोडी घडल्याने तुम्हाला काही कारणामुळे येरवडा कारवाईत जावं. पहिले पोलीस गाडीमध्ये बसला, IPS अधिकारी म्हणून तुमचा जो मान वर्दीमध्ये बसला आणि काही कारणामुळे तुम्हाला जेलमध्ये जावं लागलं. नाही, असं आहे की मी पुस्तकात एका ठिकाणी असं लिहिलंय की म्हणजे त्या परिस्थितीचं कसं वर्णन करावं हे मला शब्दात सांगणं अवघड आहे. कारण पराकोटीच्या मृत्यू भयानं ग्रासलेला असतानाच अशी मनस्थिती एखाद्याच्या अनुभवाला येत असेल. म्हणजे आपण ज्या सन्मानाने वावरायचो, मी सर्व्हिसमध्ये जरी नसलो तरी मी अनेक वर्ष NPA ला शिकवायचो. मी NPA ला जेव्हा जरी जायचो तरी देखील ते मला एअरपोर्ट पासून तो सन्मान द्यायचे, म्हणजे तेवढ्या काळापुरता असेल, पण आय ऑलवेज एन्जॉयड दॅट रिस्पेक्ट. वरिष्ठ अधिकाऱ्यांना जेव्हा भेटायचो तेव्हा त्या सन्मानाने भेटायचो. पण अशा अवस्थेत सडनली आपण 2 कॉन्स्टेबल आपल्याला दाबून बसले आणि आपल्याला म्हणजे इतर आरोपींसारखंच, मला फक्त हँडकफ केलं नव्हतं एवढंच माझ्या वेळेवर उपकार झाले म्हणायचे, पण अदरवाईज अशाच एका भयान अवस्थेमध्ये मी तिथं थांबलो होतो. फक्त एवढंच झालं की माझ्या अवस्थेपेक्षाही खूप जास्त वाईट अवस्था असलेली इतर लोक होते. त्यामुळं नॅचरली असं वाटायला लागलं की आपली अवस्था वाईट आहे, पण इथं खूप वाईट अवस्था असलेली लोक, त्यामुळे आपण आपली दुःख किती काय करायची. पण एकूणातच हे खरं आहे की पहिलं पाऊल टाकणं जेलमध्ये, आणि तेही कैदी म्हणून, फार सोपं नव्हतं. कारण मानसिक अवस्था त्यावेळेस खूप भयानक असणार, कारण हे सगळं सोपं नाही तिथं आतमध्ये पहिलं पाऊल टाकणं. हा, म्हणजे पहिलं पाऊल काय, पहिला आठवडा सोपा नव्हता. म्हणजे तिथं पाऊल टाकून, कारण प्रत्येक गोष्ट नव्याने घडत होती. म्हणजे मी येरवडा जेलमध्ये 3 वेळा गेलो होतो. पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा मी IPS सेवेत होतो आणि तेव्हा मला तो योग्य तो मान मिळाला होता आणि गंमत म्हणजे तो तपासाच्या अनुषंगाने गेलो. दुसऱ्यांदा जेव्हा मी गेलो तेव्हा मी LLBचा फायनल इयरला होतो. मला कॉलेजने विनंती केली होती की तुमचा एवढा संपर्क आहे तर तुम्ही विद्यार्थ्यांना घेऊन जा. तर काइंड ऑफ गायडेड टूर म्हणून मी घेऊन गेलो. त्यावेळी तिथले जे सुपरिटेंडेंट होते ते माझे परिचित होते. त्यांनी खूप सन्मान दिला. मग त्यांच्या केबिनमध्ये बसून चहा पिला, त्या गॅलरीमध्ये उभं राहून मग हे फाशी आड, हा सुरक्षा, मग संजय दत्त कुठे, अशा स्टाईलमध्ये गप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर मग स्टाईलमध्ये अख्खे जेल फिरलो. त्यावेळेस एक DYSP होते, त्यांनी फिरवलं. आता अशा अनुभवातून गेलेला माणूस त्याला जेव्हा सांगितलं की सगळे कपडे काढून अंडरवेअरवर बसा, त्यावेळी सगळी उतरलेली होती. म्हणजे मी खूप विनोदाने लिहिलंय पुस्तक, कारण मला फार गंभीर होता येत नाही आयुष्यात आणि कदाचित तीच मोठी स्ट्रेंथ होती म्हणून मी 14 महिने टिकलो. परंतु ती ब्लॅक कॉमेडी, जरी कॉमेडी असते. IPS झाल्यानंतर सर्व्हिस मध्ये असताना LLB करत होते? नाही, मी सर्व्हिस मधनं बाहेर पडल्यानंतर LLB सुरू केली. आणि ते पण सुरू करण्याचं कारण काय होतं, माझ्या डोक्यात पण नव्हतं. माझी एक मैत्रीण आहे विद्युत वरखेडकर म्हणून, ती आता सध्या मुख्यमंत्र्यांची उपसचिव आहे. तर ती LLB ला ऍडमिशन घेत होती. तिने असं सहज बोलता बोलता सांगितलं ऍडमिशन. म्हणलं एक काम कर, अजून एक फॉर्म घे. कारण मला माहिती तर मी एकटा काय करू शकणार नाही. म्हणजे आमच्या मित्र परिवार ती त्यातल्या जास्त सिन्सिअर होती. काय म्हणलं, हिने कदाचित जरा धक्का मारला तर मी तिथपर्यंत पोहोचेन तरी. अशा पद्धतीने आमचा अभ्यास सुरू झाला. मग कारागृहातलं कसं जीवन दैनंदिन कसं असतं? म्हणजे सगळंच म्हणजे कल्पनातीत आहे. आपल्याला फक्त एवढंच, लोकांना काय, सामान्य माणसाला असं वाटतं की कारागृह म्हणजे काय, कुणाला तरी असं गजार आत डांबलेलं आहे, असे माणसं जे पिक्चर दाखवतात ना, असे उभे आहेत आतमध्ये आणि काल कोठडी सारखं. ही अवस्था माणसाची संध्याकाळी 6 ते सकाळी 6 असते.
कारण रात्रीचा 12 तास त्यांना हे बंद केलेलं असतं. परंतु टीव्हीवर जसं दाखवतात तसं छोटीशी खोली नसते. म्हणजे खोलीमध्ये मी राहिलोय असं नाही, येरवडा जेलमध्ये 200-250 खोल्या आहेत. तर पहिले 15 दिवस मी अशाच खोलीमध्येच राहिलो होतो. परंतु 3/4 कैदी हे बराकींमध्ये राहतात. बराकी मोठ्या मोठ्या असतात. म्हणजे छोटी बराक ज्यामध्ये मी राहायचो ती साधारण 100 ते 110 कैद्यांची होती. आणि मोठ्या बराकींमध्ये 200 ते 200 माणसं राहतात. आता हा भाग वेगळा की त्या 200-250 कैदी राहणाऱ्या ज्या बराकी आहेत तिथं कॅपॅसिटी 70च कैद्यांची. म्हणजे 3 पट जवळजवळ तिथं सहज. तुम्हाला तिथं वेगळं ट्रीटमेंट काय देण्यात आलं असं काय, किंवा एज अ ऑफिसर, एज अ IPS ऑफिसर म्हणून तुम्ही जेव्हा समजा कैदी म्हणून जाताय तुम्हाला वेगळी ट्रीटमेंट दिली जाते कसं होतं? नाही, असं आहे की जे वेगळ्या ट्रीटमेंटचा हे समजून सांगतो तुम्हाला पहिला की जेलमध्ये जागा विकल्या जातात. म्हणजे झोपण्याच्या जागा विकल्या जातात. म्हणजे साधारणपणे जेलमधले आजच्या घडीला 2/3 कैदी जर आपण पाहू शकत असाल तर एक वीत आणि त्याला जोडून 4 बोट एवढ्या रुंदीच्या जागेत 2/3 येरवडा जेल झोपतो. आणि ही अतिशयोक्ती करत नाही. तर अशी जर परिस्थिती असेल तर मग साधारणपणे एक वीत 4 बोट म्हणजे 1 फूट होतं. फुटपट्टी जर ठेवली तर तुम्हाला दिसेल ते. अशा वेळी जर कोणी आपल्याला 2-2.5 फूट 3 फूट रुंदी जागा दिली तर ती लक्झरी असते. करेक्ट? तेवढी लक्झरी मला मिळाली. आणि अशा गोष्टी विकल्या जातात. आउट ऑफ रिस्पेक्ट कोणीतरी आपल्याकडे मागणी नाही केली. हा एक सन्मान, थोडक्यात सिंपल सांगायचं झालं तर. किंवा मला असं अनुभवाला आलं की मला जेव्हा अटक झाली तेव्हा पोलीस खात्यामधल्या पण अनेक लोकांनी खूप हीन प्रकारची वागणूक दिली. आणि परंतु जेलमध्ये गेल्यानंतर जेल कर्मचारी मात्र मला खूप रिस्पेक्टफुली वागवायचे. म्हणजे इतरांना आरोग्य बोलत असतील तर मला नसतील बोलत. म्हणजे एवढा मान जरूर दिला. याच्यापेक्षा जास्त मला वेगळं जेवण होतं का? अजिबात नाही. मी तेच जेवण जेवलो जे इतर कैदी जेवायचे. मला तीच कांबळं अंगावर टाकून झोपावं लागायचं. मलाही काही उशी नव्हती. मीच माझ्या कपड्याची जी हे होती बांधलेली पिशवी डोक्याखाली ठेवून झोप. असं 14 महिने मी असाच झोपलो. आणि मग त्यामुळे मला एक छोटीशी पिशवी केली होती एवढी, त्यात 4-5 वस्तू असेल तेवढा माझा संसार होता. तेवढा संसार कुंडीला टाकून मी इतरांसारखा जगलो. पण एक तो अनुभव जो होता, जसं IPS अधिकारी म्हणून जी लाईफस्टाईलची गरज होते आणि तो तिथला जो अनुभव आहे येरवडा जेलमधला तो कसा होता? कारण की ती इतकं सामावून घेण्यासारखं नव्हे की इतकं सोपं नाही ते. त्याचा मानसिकतेवर काय परिणाम झाला तुमच्या? कारण पूर्ण विरुद्ध झालं ना. मानसिकतेवर काय परिणाम झाला? तुम्ही कसं ते स्वतःला सावरलं तुम्ही? पहिला तुमचा मुद्दा सांगतो बदल काय होता ते. असं आहे की माणूस जमिनीवर आला ना. म्हणजे तुम्ही IPS बाजूला ठेवा, सामान्य माणूस म्हणून सुद्धा आजकाल मध्यमवर्गीय कुटुंबातली माणसं जमिनीवर झोपत नाहीत. शहरामधली तर माणसं नाहीच. म्हणजे त्यांनाही झोपायला बिछाना असतो. आता अचानक अनेक वर्षानंतर मी जमिनीवर झोपायला लागलो. त्यानंतर डोक्याखाली उशी नाही, पंखे नाहीत. म्हणजे अति उकाडा, अति थंडी आणि अति डास याच्यापासून संरक्षण नाही. म्हणजे तुम्हाला पैसे देऊन जेलमधनं ओडोमॉस विकत मिळतो. पैसे देऊन म्हणजे तुम्हाला लाच देऊन नव्हे. जेलच्या कॅन्टीन मध्ये जर तुम्हाला आता दर महिन्याला 5,000 रुपयाची मनी ऑर्डर मागायची परवानगी असायची. मग मी दर महिन्याला ओडोमॉसचे 2 बाटल्या विकत ट्यूब विकत यायचो. ते लावायचे आपल्या असं चालू ठेवायचं. असं सगळ्याचं. थंडीमध्ये मग थंडीमध्ये काय नाही, वर्षातून एकदा स्वेटर घरच्यांकडनं आणायला परवानगी असते. मग ते स्वेटर फक्त श्रीमंत कैद्याला मिळतात. कारण काय होतं, गरीब कैद्यांच्या घरचे पोचूच शकत नाही जेलपर्यंत. म्हणजे आमच्या घरच्यांना परवडत होतं म्हणून ते जेलपर्यंत यायचे, 4 तास थांबायचे, विनंती करायची, त्यांना लिहिता वाचता यायचं, अर्ज करू शकायचे म्हणून ते स्वेटर यायचे. मग स्वेटर क्वांटिटी आली मग त्यात 4 महिने काढा, असं चालायचं. त्याचं म्हणजे असे प्रकार कैद्यांमध्ये पण की गरीब कैदी, मोठा कैदी किंवा बाई असे प्रकार आहेत? हा 100%. म्हणजे जेलमध्ये स्वतःची एक जाती व्यवस्था आहे. म्हणजे मी तर पुस्तकात एका ठिकाणी लिहिले की वर्गविहीन समाज रचना जेल बाहेर काय, जेलमध्ये सुद्धा दिवा स्वप्न आहे. कारण असं आहे की आतमध्ये सत्ता आणि पैसा या दोघांची हे चालते. म्हणजे सत्ता म्हणजे बाई, जेलमधली सत्ता म्हणजे कोण? तर
मोठ्या मोठ्या टोळ्यात, म्हणजे मला टोळ्या आणि कंपन्यामधला फरक जेलमध्ये जाऊन काढला. म्हणजे छोटी असलेली टोळी, मोठी असलेली कंपनी, तर गँग. तर मग त्यामुळे हे कंपनीवाले वगैरे सगळे मोठे लोक असतात. नाहीतर तुमच्याकडे खूप पैसे पाहिजेत, खूप पैसे पाहिजेत की म्हणजे मी हे विकत घेऊ शकतो, ते विकत घेऊ शकतो, ते विकत घेऊ शकतो. पण 5,000 रुपयाचं महिना लिमिट मग काय कसं विकत देणार? नाही, सगळे व्यवहार हे बघा, जेल ही अत्यंत भ्रष्ट समाज व्यवस्था आहे. तिथं म्हणजे नरेंद्र मोदींनी डिमॉनिटायझेशन करून नंतर युपीआय आणल्याचा सर्वात मोठा फायदा कोणाला झाला असेल तर जेल प्रशासनाला. कारण आजकाल कॅश द्यायची गरज नाही, नातेवाईकाच्या नावावर युपीआय करा म्हणतात पेमेंट. सगळे लाचेचे व्यवहार युपीआय होतात आजपर्यंत. म्हणजे बाहेरचे म्हणजे चार बुद्धीच्या किंवा बाहेरचे भ्रष्टाचार उघडकीस झाले, पण जेलमधला असं भ्रष्टाचार असं कधी मोठा उघड झालेला होता. आज तुम्ही सांगताय की जेलमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो होतो. कसं आहे हे करता सगळे लोक? कुठल्या पद्धतीने, कशा पद्धतीने चालू आहे? खरं सांगू का, जेलमध्ये जागा विकल्या जातात, मग जागेचा व्यवहार होतो. म्हणजे समजा काही बाराकींमध्ये छोटी जागा जर पाहिजे असेल तुम्हाला 2 फूट रुंद, 5 फूट किंवा 6 फूट, या जागेसाठी 15, 20, 25 हजार रुपये रेट असतो. तुम्हाला जर काही खास प्रकारच्या बाराकी आहेत जिथं त्याला लेपर यार्ड म्हणतात किंवा टिळक सेपरेट यार्ड म्हणतात, कधी मी माझ्या ऐकण्यात आलेले आकडे 1 लाख आणि 1.5 लाखाच्या पुढचे होते. किंबहुना मी एकदा एका बाराकीमध्ये प्रयत्न पण केला होता. कारण काय आलं होतं की माझे अनेक परिचित लोक त्या लेबर यार्डमध्ये होते आणि लेबर यार्डमध्ये बरेच रिटायर्ड ऑफिसर्स, आर्मी ऑफिसर्स वगैरे राहायचे. म्हणजे यांची कंपनीमध्ये जरा ओळख तरी होईल. त्यानिमित्ताने विचारलं गेलो होतो तेव्हा मला सांगण्यात आलं की बाबा हे फुकटचं काम नाही येते. तर आणि हे व्यवहार सगळे उघड होतात, असं काय लपून छपून कोण करते तोंडावर बोलतो एवढे द्या तेवढे द्या, म्हणजे असं काय नाही. कारण काय ते कायद्याला काय फरक पडतो, कायद्याचा आवाज कोण ऐकते? आता तुम्ही पत्रकार मला बोलता ऐकताय, पण अदरवाईज सामान्य कायद्याचं कोण ऐकून घे ना, ते चालतं. त्याच्यानंतर जेलमध्ये कॅन्टीनचा गैरव्यवहार चालतो. काय होतं, कॅन्टीनचं सामान असतं ते आता 5,000ची लिमिट होते तर 6,000 केली त्यांनी मधल्या काळामध्ये. तर आता 5,000 रुपयामध्ये काहीच भागत नाही. का भागत नाही? म्हणजे मला 5,000चं खायला लागतच नाही. जेलमध्ये इतकी भयानक गरिबी आहे की एका बाराकीमध्ये 5, 6, 7, 8 जास्तीत जास्त 10 माणसं तुम्हाला कॅन्टीनचं सामान विकत घेणारे सापडतील. म्हणजे टिळक सेपरेट यार्ड, टिळक याच्यामध्ये जिथं मी राहत होतो, टिळक सेपरेट यार्ड नाही, टिळक न्यू बाराकमध्ये, तिथं 550 साधारण कैदी असते. त्या 550 कैद्यांपैकी मी नोव्हेंबर 2022चा आकडा काढला होता, फक्त 57 कैद्यांनी कॅन्टीनचं सामान मागवलं होतं. म्हणजे दर 10 पैकी 1. म्हणजे बाकीच्या 9 लोकांकडे पैसे नाही. मग ते काय करणार, ते तुमच्यावर उधारीवर जगतात. मग त्याचा मी कसा फायदा घेतो किंवा लोक कसे घेतात की अच्छा तुला तंबाखूची पुडी पाहिजे का, तंबाखूची पुडी ऑफिशियल मिळते. हा, सगळं मिळतं ऑफिशियल. म्हणजे गांजा अनऑफिशियल मिळतो, तंबाखू ऑफिशियली मिळते. गांजा पण येतो. हा, पण तो कसा येतो. तर मग त्यामुळे ही जी बाकीची सगळी लोक आहेत जी ते अवलंबून राहतात, मग त्यांना काय होतं, मग आता 6,000ची लिमिट आहे, त्यात भागत नाही. त्यात मोठ्या मोठ्या भाई लोकांना त्यांची चेले सांभाळायचे असतात, पैसे कुठून आणायचे. मग काय होतं की ज्यांना ती लिमिट संपली की मग 5 का 10 करायचं. म्हणजे तुम्हाला 5,000 रुपयाचं वस्तू घ्यायची, मग 10,000 रुपये द्या. मग ते पैसे कॅशमध्ये द्या. ती सिस्टीम मध्ये कसे ऍडजस्ट करणार, रेकॉर्डमध्ये काय घेणार, त्यांचा त्याचा प्रश्न. आणि आजच्या घडीला जर बघितलं, साधारणपणे येरवडा जेलमध्ये 60 लाख रुपयाचे जर व्यवहार होत असतील दर महिन्याला कॅन्टीनमध्ये, तर ते 40 लाख रुपयाचे व्यवहार कॅशमध्ये होतात. म्हणजे दुप्पट, एकाच 2. हे त्यांचं उत्पन्न आहे येरवडा जेलचं, वरभर कमाई. प्रशासन करते काय मग? हे मला कुणा फाजील आरोप करायची इच्छा नाही, परंतु मला असं वाटतंय की जेलमध्ये जे वरिष्ठ IPS अधिकारी येतात त्यांच्यापर्यंत सगळी सत्यता पोचत नसावी. कारण कसं असतंय की सामान्य कैदी जातो तो बेबी दरवाजातून जातो, छोट्या दरवाजातून, त्याला दिंडी दरवाजा म्हणतात. वरिष्ठ IPS आले तर अख्खा दरवाजा ओपन केला जातो. आणि अख्खा दरवाजा ओपन काय असं ऐत्या वेळेस होत नाही, ते 10 तास आधी सांगणार मी येतोय. मग ते सगळं सेट होतं तोपर्यंत, सगळी सिस्टीम होती. मग काय होतं, मग त्यामुळं सगळेच उंदराला मांजर साक्षी, कुणीच सांगत नाही. बरं, कैद्यांना बोलायला हे नाही, आवाज नाही कैद्यांचा, त्यामुळे अशा गोष्टी लपून राहतात तिथं.
त्यामध्ये. आणि त्यामुळे हे सगळं झालं. त्यामुळं तो भ्रष्टाचार फक्त सीट जागा विकण्याचा असेल, कॅन्टीनचा असेल, चिठ्ठ्या पोहोचवण्याचा फार मोठा भ्रष्टाचार आहे. याचं कारण असं आहे की इकडे तुम्ही लोकांना मुलाखती द्यायच्या नाहीत, महिन्यातून 2दाच पत्र पाठवायला द्यायची म्हणायची, ते पण निम्म्या वेळा फाडून टाकायची. मग काय होतं, लोक आगतिक होतात आणि मग लोक एकमेकांना चिठ्ठ्या पाठवायला सुरुवात करतात. मग त्या चिठ्ठ्या जेल बाहेर घेऊन जायचे पैसे असतात आणि त्या चिठ्ठ्याचं अर्थशास्त्र ऐकून तर तुम्हाला चक्कर येईल. साधारणपणे 500 रुपये चिठ्ठीचा रेट होता आमच्या वेळेस आणि एका दिवसाला 1.5 ते 2 लाख रुपयाचं अर्थशास्त्र होतं जेलचं. आणि याला कारण सिंपल आहे की जेव्हा जेलमध्ये 2,500 कैदी होते तेव्हा पण फक्त मुलाखतीचे 15 हे होते आणि जेलमध्ये 7,000 कैदी झाले तरी 15च. मग 15 आता होतं कसं की मुलाखतीसाठी वकील मुलाखतीला 20 मिनिटाचा वेळ दिलाय, तुम्ही 3-4 मिनिटात मुलाखत आटोपती घेता. मग ना वकिलाला तुम्हाला काय सांगता येतं ना तो तुमच्याशी बोलू शकतो, पण चांगले वकील तर येतच नाही तिथपर्यंत एवढं लांब. आता नशिबाने काय झालंय, ऑनलाईन चालू झालंय. सुरुवात बाळाचं धरतंय, ती चांगली सोय आहे. ऍटलिस्ट लोकांना बोलता तरी येईल एकमेकाशी तिथं. पण त्यामुळे काय व्हायचं, तुम्ही लोकांचा न्याय हक्क एकदा तुम्ही हिरावून घ्यायला लागलात की लोक अशी उपाय शोधतात, मग त्यांचं भाव पावतं. म्हणजे जेलमध्ये पण गरिबी, श्रीमंती, भाईगिरी वगैरे हे प्रकार आहेत. अगदी. मग ह्याचा इतर काही जण जे गरीब आहेत किंवा जे त्याच्या मानसिकतेवर परिणाम होत असेल मोठ्या प्रमाणात. आपल्याकडे पैसे नाही, बाहेर जे जीवन जगत होतो तेच तिथे आपल्याला अनुभवायला मिळते. मग काही सुधारणा कसे पण तुमच्या प्रश्नावरच उत्तर दडले. म्हणजे कैदी सुधारणा कशी सुधारणार नाही, म्हणजे कारण या व्यवस्थेमध्ये गरीब कैदी भरडला जातो, तो लवकर बाहेर निघत नाही. श्रीमंत कैदी तिथं निवांत तर राहतोच, तो सगळ्याची साठवलोट करून व्यवस्थित जगतो, तो निवांत बाहेर पडतो. म्हणजे आणि राहतो कोण, त्याचा जामीन लवकर होतो. राहतो कोण, तो गरीब. सडतो कोण, तो गरीब. तो दुसऱ्यांची धुणी भांडी करून तिथलं जेलचं जेवण जे जनावरही खाऊ शकत नाही ते जेवतो. कसं असतं जेवण, म्हणजे एक सर्वसामान्यांना एका म्हणजे आपुलकी असते, तिथलं जीवनमान कसं असतं, तिथलं जीवन कसं असतं, दिनक्रम कसा असतो याबद्दल सांगतो. जेलचा दिवस साधारण पहाटे 5-5:30 ला सुरू होतो की जेव्हा पहिलं चला उठा म्हणून आवाज दिला जातो लोकांना उठण्याचा. 6च्या आसपास बराकींची आणि खोल्यांची गिनती होते. गिनती करणं म्हणजे काय, तर लोकांना जोडी जोडी बसवतात आणि मोजतात. ते एक आकडा म्हणण्यापेक्षा जोड्या म्हणणं सोपं असतं ना, काउंटिंग तर मग ते करायचं. ते झाल्यानंतर मग 6:45च्या सुमारास राष्ट्रगीत होतं आणि राष्ट्रगीत झालं की मग लॉक दरवाजे उघडतात. दरवाजे उघडले की पहिल्यांदा सगळे टॉयलेटच्या रांगा लागतात आणि ते भयान चित्र असतं. त्याचं कारण असं की एवढीशीच टॉयलेटची संख्या कमी आहे, माणसं वेटिंगवर आहेत. कित्येक वेळा उन्हाळ्यात आता अशी अवस्था असेल तिथं पाणीच नाही, मग पाण्यासाठी मारामार बादल्या घेण्यासाठी. बरं, बादल्या पण पैसे श्रीमंतांना मिळतात. एक बादली पाणी घेण्याचा रेट काय काय ठिकाणी रेट आहे 250 रुपये महिना, एक बादली पाण्याचा रेट आहे तिथं. त्यामुळे जेलमध्ये काही गोष्टी विकल्या जातात, तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त गोष्टी तिथे विकल्या जातात. मग काय होतं, गरज म्हणून आपण त्या गोष्टी भरडली जात असतो म्हणून त्या आपण करतो, जगण्याची गरज म्हणून. गरिबांना नाही परवडत, मग ते अवलंबून राहतात. मग त्याच्यानंतर काय होतं, एकदा सकाळी 7च्या सुमारास 7:30 पर्यंत चहा येतो, नंतर नाश्ता येतो. नाश्ता ठरलेला असतो शिरा, उपीट, पोहे. शिरा सोडून उपीट आणि पोहे डालडामध्ये असतं, तर सॉरी पोहे सोडून. शिरा तर एवढा डालडामध्ये असतो की तो खाल्ल्यानंतर कमी 3 वेळा हात धुवायला लागतात, एवढं तूप असतं, ते डालडा लागतो हाताला. फार फार वाईट. इन्स्पेक्शन काय संबंध नाही, ती सगळे उंदराला मानतील साक्षी. टेस्ट केली जाते. कारण पत्रकार सांगता होतं की जेवण खूप चांगलं आम्हाला दाखवण्यात आलं होतं. इथलं जेवण जेलचं मशीनवरती पोळ्या बाहेर केल्या जातात किंवा भाजी किती टेस्टी दाखवलं होतं. तशी परिस्थिती नसते. अजिबात नाही, अजिबात नाही. मला असं वाटतंय की बहुतेक ती म्हणजे पत्रकारांना दाखवण्यासाठी किंवा ती एक फूड कमिटी येते त्यांना दाखवण्यासाठी वेगळं जेवण बनत असावं, त्याच्यामुळे ठेवलं जात असावं. आणि बाकी सरसकट काही सामान्य काही जण इतकं भयानक जेवण येतं. म्हणजे पहिले 15 दिवस तर मला प्रश्न पडायचा मी काय खावं, कारण तोपर्यंत कॅन्टीनचं सामान नव्हतं, काय नव्हतं, जगायचं कसं. मग तेव्हा मी असंच 3 पोळ्या यायच्या आणि त्यातली एक पण नाही खाऊ शकायचो, अर्धी पण नाही खाऊ शकायचो. म्हणजे करायचं काय असं. नंतर काय आलं
की 4-5 दिवस असं म्हणजे पोटामध्ये आग पडली आणि आपण खायची हिंमत होत नाही. मग एक कैदी बघितला जो जुना असावा, त्याने ती पोळी आहे ना, ती तुम्ही म्हणतात मशीनची पोळी, त्या पोळीवर असं रव्यासारखा जाड थर असतो त्याचा, पावडर सारखा, हा भुसा पण लावत असतील बघ त्याला, आणि ती अशी पोळी होती की त्याने अशी पुस्करली आणि पिवळसर तपकिरी पाण्यामध्ये, ज्याला वरण म्हणतात जेलमध्ये, टाकली आणि पुस्करून खायला सुरू केली. मी अक्षरशः तेच केलं. त्याचं कारण मला माहिती होतं आपल्याला जगायला तर पाहिजे, जगायला तर पाहिजे. नशीब आमच्या 15 दिवसानंतर रमजान सुरू झाला, आणि रमजान सुरू झाल्यानंतर काही मुस्लिम कैदी संध्याकाळच्या वेळी हे ठेवायला लागले, इफ्तार ठेवायला लागले, आणि ते जेव्हा इफ्तारला बसायचे तेव्हा आम्ही असे वक्कुकलेले नजर बघायचो की कुणीतरी काहीतरी देईल. मग कुणाला तरी दयायची, मग कोणतरी एक खजूर द्यायचं, हा एखाद्याने एकदा आपत दिलं तर मी त्याचे पाय धरलं होतं बाबा. इट्स टेरिबल. आणि मग जेव्हा तुम्हाला असं वाटतं ना, हे सगळे मला ना फेसबुकवर जे हिंदू मुस्लिम करत म्हणतात ना, त्यांना माझी इच्छा सगळ्यांना 15 दिवस जेलमध्ये टाका, सगळे सुधारतील सगळे. कारण तिथे गेल्यानंतर ना सगळे देव, सगळे धर्म, सगळे सगळं फक्त ते भगवद्गीतेमध्ये जसं म्हणतात, फक्त आत्मा आणि परमात्मा हे सोडून काहीच शिल्लक राहत नाही. मग आंघोळीचं कसं असतं, पाणी मिळतं तेवढं मला? काही बाराकी आहेत ना तिथं खूप पाणी मिळतं व्यवस्थित. म्हणजे उदाहरणार्थ मी जेव्हा पहिल्यांदा राहिलो, ते जुने यार्ड आहेत ना जेलमध्ये ब्रिटिश काळातले, त्यांच्याकडे मोठे मोठे पाण्याचे हौद आहेत, तिथं कधीच पाणी उतरतं, भरपूर घ्या, 5-5, 10-10 बादल्या, अर्धा चांगलं करू शकतो. इतर ठिकाणच्या बाराकीमध्ये एवढी पाण्याची मारामार आहे की अक्षरशः पाण्यासाठी लाईन लागते. लाईन लागण्यासाठी पण जुगाड असतात की आपला माणूस उभा करायचा, मग त्याला पैसे द्यायचे, मग तो आधी जाऊन जुगाड हे करून घेणार तिथं, मग ती बादली मिळवण्यासाठी पाण्यासाठी. मग ते आणि कधी कधी काय होतं माहिती का, ते पाण्याचे टॅप पण बंद करून टाकत मुद्दाम आमची आरे म्हणून, मग ते टॅप उघडायचे पण पैसे वेगळे, सगळंच भानगडी. असं करत करत आपल्याला कधीतरी बादली येते. असे पण तरी देखील वर्षातून 4 दिवस जातात ज्या दिवशी आपली आंघोळ नाही होत. आणि थंड पाणी वर्षभर मी थंड पाण्यात गेलं, पण त्यात एक जुगाड असतो. तो जुगाड असा की बादली असते ना, प्लास्टिकची बादली, त्या प्लास्टिकच्या बादलीवर ना एक प्लास्टिकच एक असं ट्रान्सपरंट आवरण टाकतात, आणि ते रबर बँडनी किंवा दोरीने बांधून टाकतात, आणि दिवसभर ते आवरण उन्हात ठेवायचं. त्याने परत सूर्याची किरण आत जातात. म्हणजे ते थोडक्यात तो आपण जेव्हा फिजिक्स मध्ये वाचायचो ना की दे आर ट्रान्सपरंट टू द शॉर्ट वेव्ह रेडिएशन अँड ओपेक टू द लॉंग वेव्ह रेडिएशन, तसं आतमध्ये पाणी गरम होतं, आणि मग ते गरम पाणी नाही करत संध्याकाळच्या वेळेस गेल्यानंतर कधी किती शिकतात किंवा त्याच्यातलं नॉलेज किती बाहेर येतं. आणि मग संध्याकाळचं दिनक्रम संध्याकाळी परत दुपारी 11 ते 3 परत लॉक करतात, झोपून जायचं दुपारच्या वेळी. मग तेव्हा आम्ही दुपारच्या वेळी चल्ल 60चा गेम खेळायचो. चल्ल 60 असतो, आपण त्याला लुडो गेम असतो ना, फुल टू चल्ल 60, जेलभर चल्ल 60 चालतो. चल्ल 60 वर जुगार पण लावले जातात, टाइमपास होतो, दिवसभर मारामार आहे. आणि मग काय होतं, चल्ल 60ची ग्रुप जमतात आणि चालू दिवसभर काय नाही तर. आणि म्हणजे मला असं व्हायचं 6-6 महिने मी ज्या लोकांवर चल्ल 60 खेळलो त्याचा जामीन झाला, त्या जामीन जाताना म्हणणार तुझं नाव तरी सांग मला, कारण 6 महिने नाव दिसत नाही तुझं, विचारलं. तिथं एक कैदी एकमेकांना सांभाळून घेतात. सगळ्यात दुसरी बाजू आहे की भांडणं किंवा आर्थिकच असतं, पण एकमेकांना मानसिक आधार देतात. असं आहे की आपण थोडा गँग बाजूला ठेवू, कारण गँगचं काय होतं ते माझी गँग तर राहील नाही तर तू तर राहील अशा माइंडसेट मध्ये जगणारे बरेच कैदी आहेत. ते एक 10% बाजूला ठेवले तर बाकीचा 90% कैदी आहेत ना, तो फक्त दिवस काढायला आला असतो, त्याला काय याच्यात इंटरेस्ट नसतो. मग त्यामुळे तो काय म्हणतो, शक्यतो लवकरात लवकर सुटून जावं, तो आपल्या विवंचनेत राहतो. मग ते काय करतात, जेवणापुरते 2-4 लोकांचे ग्रुप जमवतात, ते एकत्र बसून खातात, मीठ मसाला पिसाला शेअर करतात, एकमेकांची मदत करतात. त्या ग्रुपला आम्ही हंडी म्हणतो. तर ते असे जे हंडीचे ग्रुप असतात ना, असे जमतात. मग ते हंडीच पोरं एकमेकाला मदत करत राहतात, ते एकमेकाला साथ देत राहतात. आणि तसं म्हणलं ना तर मदतीला कोणीच नाही म्हणत नाही. म्हणजे जरा कोणी आजारी पडला तर लगेच कांबळ्याची झुळी करतात आणि लगेच त्याला अडकवतात, लगेच झुळी करून सगळे त्याला हॉस्पिटलला घेऊन जातात, सगळं करतो आम्ही. माझ्या समक्ष असं झालं होतं का कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. संध्याकाळच्या वेळी बाहेर फिरत होतो 4-4:30 4:45च्या आसपास. तो वडाच्या झाडावर चढला होता, कळलंच नाही कुठे चढला होता. असं मागून चढला, त्याने काय केलं, टॉवेलचा फास केला. आता तो जेलचा टॉवेल तोही डुप्लिकेट. पण त्याचा फायदा असा झाला की तिथे कॉन्ट्रॅक्टरने असंच कुठे फर्जी टॉवेल दिला असतं विकणार. तो टॉवेल तिथे उडी मारली, तो टॉवेलच फाटला आणि धडाड करा खाली पडला. तर तिथे काय एक पंडित होता,
तो असाच कुडमुड्या होता. तो काय करायचा, लोकांना भविष्य सांगायचा आणि 5-25 रुपये काढायचा आणि त्याला वाटतं पुढच्या महिन्यात जामीन होतो का, 25 रुपये काढायचा. हा कुडमुडा गेलता ते, आणि ती स्टाईल भारी होती कुडमुड्याची, की प्रत्येकाला ज्योतिष सांगताना तो असं पाय व्यवस्थित धुवायचा, मग शंकराच्या पिंडीला जाऊन नमस्कार करायचा, हा आप बैठो म्हणायचा, मग ते सांगायला सुरुवात करायचं. तर हा कुडमुडे जाऊन त्या शंकराच्या पिंडीजवळ असं उभा होता, त्याच्या समक्ष धपकन पडला, त्याला अटॅक करायसारखं झालं. मग आम्ही बघितलं, अक्षरशः त्याला पळवत नेलं हॉस्पिटलला त्या पोराला, पण लोक मदत करतात. तिथे म्हणजे माणुसकीचा धडा आहे, 100% आहे. आणि आपल्यापेक्षा जास्त चांगला आहे. माझ्यावर HIV पेशंट राहिले, मी अभिमानाने सांगत नाही, कधी कधी शर्मेने सांगतो की मी आयुष्यात पहिल्यांदा एखाद्या HIV पेशंटला स्पर्श करायला मला वयाची 46 वर्ष उजाडी लागली. ते पण मी पहिल्यांदा जेलमध्ये गेला. म्हणजे 100 HIV प्रोग्राम अटेंड केले असतील, पण कुठल्या HIV पेशंटला तुझ्या खांद्यावर हात टाकून गप्पा नाही मारलेली. ती गोष्ट फक्त जेलमध्ये आल्यावर घडली. इतकी माणुसकी आणि मग जे अनेकदा आमच्याकडे बातम्या येतात की 2 गटातनं मारामारी झाली किंवा भांडणं होतात किंवा कोण मर्डरचा हे कसं जातं सगळं ते होतं. आणि ती दुर्दैवी वस्तुस्थिती आहे आणि जेल प्रशासनाला कायमच सावध राहावं लागतं. तुम्हाला त्यांची मानसिकतेचा अभ्यास करणं फार अवघड आहे. म्हणजे मला दिसतंय असं आहे, पण असं का आहे मी जस्टिफाय नाही करू शकत. कारण त्याचं जे माइंड, त्याचं जे काही म्युटेशन झालंय, म्हणजे अजमल आमिर कसाबच पाकिस्तानातून निघाला आणि मुंबई एटी स्टेशनवरच्या 57 लोकांना गोळ्या का घालतो, हा त्याचा एक ह्युमन रोबो तयार झाला, की त्याचं जे म्युटेशन तयार झालं, तशी काही प्रकारची म्युटेशन जेलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. की 17 वर्षाचं 18 वर्षाचं पोरग असेल, समजा 17 नाही, अगदी समजा 18-19 वर्षाचं पोरग असेल, ते पोरग म्हणतं एक तर तू तर राहिलं तर मी तर राहील. म्हटलं असं का, तुम्ही दोघं का नाही राहू शकत? म्हणजे मी तर आजपर्यंत अजून सायकॅट्रिस्ट झालो होतो. माझ्याबरोबर अनेक लोक बसायचे आणि मार खाल्लेले खूप लोक, म्हणजे त्या जेलमध्ये ज्या मारामारीला आम्ही फाचाडी म्हणतो, आणि ते इतके जीवघणे असतात, तुम्ही कल्पना नाही करू शकत की ते कुठल्याही गोष्टीचं शस्त्र म्हणून वापर करतात. म्हणजे उदाहरणार्थ जेलमध्ये कन्स्ट्रक्शन काम चालतं, तिथं कुठेतरी पत्रे पडले असतात, पत्र्याला घासतात आणि त्यापासून तयार करताना कापणी म्हणतात. हे कापणी बेकार राहतात, ते एवढंच असतं, कळत पण नाही, खाटकन जाऊन तो मांजर मारू शकतो आणि कुणीही कुणाला कुठल्याही कारणासाठी मारू शकतो. म्हणजे एक माझ्या आयुष्यातला एक अनुभव आला होता, म्हणजे ती घटना न घडता मी वाचलो असं म्हणतो मी. पनिशमेंट बराकच्या 31 नंबर खोलीमध्ये एक कैदी राहायचा, जो नंतर माझा खूप जवळचा मित्र झाला. त्या कैद्याचं एक दिवस मला पत्र आलं, नाही का, ते पत्र आलं आणि जेलमध्ये एक वेळेला चिठ्ठ्या येतात आणि त्या एकदम अशा लपून छपून येतात, कोणाला न कळता. एक जण खटकन एक दिवस म्हणून साहेब घ्या ना जरा म्हणलं, असं केलं, मला खटकन काकेत एक चिठ्ठी ठेवून दिला. म्हणलं काय म्हणतो बाबा, तर ती चिठ्ठी वाचली. त्या चिठ्ठीत पाटील साहेब नमस्कार, मी अमुक नाव नाही सांगत तुम्हाला, की मी आपलाच कोपरापासून दंडवत. सुरुवातीला मी आपली क्षमा मागू इच्छितो, कारण मी आपल्याला मारणार होतो. मी इकडे तिकडे बघितलं, म्हणलं कोण आहे काय आहे, तर मी तुम्हाला मारणार होतो, पण नंतर मला कळलं तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात, तुम्ही आमच्यासाठी काम करताय. म्हणलं मी पहिलं तुमची क्षमा मागतो, माझी काय मला जरी सांगा. आणि मला कळलं की तुम्ही पुस्तक लिहिताय, माझे 4 कविता पाठवते, म्हणून त्यांनी खरी कविता पाठवली, त्यातली एक कविता माझ्या पुस्तकात छापली मी. आणि त्याला मारायचं काय कारण आहे का? मी काय करायचो, जेलमध्ये ना बऱ्याच वेळा हॉस्पिटल विभागात जायचो आणि हॉस्पिटल विभागात जाण्यासाठी मी 2-4 वेळा वर्षांची परवानगी पण घेऊन ठेवली होती. आणि कैद्यांना ना औषधं मिळत नाही, म्हणून मी काय करायचो, अशी दोन्ही खिशात भरून गोळ्या घेऊन यायचो आणि संध्याकाळच्या वेळेला पारावर माझा हॉस्पिटल चालायचं. कोणाला दुखतंय काय, कारण गोळ्याच मिळत नाही, लपून ठेवतात ना. मी जेल सुपरिटेंडंट आपल्या मेडिकल सुपरिटेंडंट घेऊन यायचो गोळ्या आणि ते द्यायचे पण बिचारे, तर मग ते वाटायचो. तर बराच वेळा लोक मला असं मोकाट फिरताना बघायचे आणि मी पुस्तक लिहित होतो, कोणाला खबर नव्हती. त्यासाठी मी मुलाखती मी न कळता मुलाखती घ्यायचो, त्याला अंदाजच नसेल मी मुलाखत घेते. तर त्या कैद्याला कोणीतरी सांगितलं की एक माणूस लय मोकाट फिरतो आणि तो असा IPS होता. तर त्याला काय डोक्यात बसलं, तर त्याला असं वाटायला लागलं की ही सेटिंग आहे, हा मनुष्य इथं पैसे देऊन किंवा काय कुणाच तरी सेट करून मोकाट फिरतो. आणि हा ज्यांनी आधीच तो कैकाडी समाजातला होता, त्याच कैकाडी समाजातला आणखी एक शैलेश नावाचा कैदी माझ्या बाराकीच्या शेजारच्या बाराकीत राहायचा. त्यांनी या शैलेशला सांगितलं होतं की असा रवी पाटील नावाचा एक माणूस आहे,
तो दिसला डोक्यात दगड घालायचा का, तर तो निवांत राहतो, मला डांबून ठेवलाय एवढं त्याची पद्धत. आता काय झालं, हा बदमाश कैदी होता आणि याच्याबद्दल सगळ्यांनाच माहिती होतं, त्याचं डोकं सटकलं काहीतरी करतो. मग त्याला पनिशमेंट बाराकी मधल्या 31 नंबर खोलीच्या बाहेर एकदा एका जेल कर्मचाऱ्याने त्याला विचारलं सहज रात्रीच्या वेळेस की बाबा नवीन काय भानगड करत नाही, सगळं व्यवस्थित चालू आहे. तो म्हणला बघा तर उद्या काहीतरी राडा वाटत, काय करणार म्हणलं नाही करणार आहे, नाही मला सांग म्हणला. आज म्हणलं तुम्ही कोणाला सांगलं, नाही सांगत म्हणले सांग. तर म्हणला असं असं एक म्हणलं रवी पाटील म्हणून एक व्यक्ती म्हणला. म्हणलं कोण रवी पाटील, म्हणलं एक कोणतरी पोलीस ऑफिसर. रवी पाटील त्याचं काय, तर म्हणला त्याला मी मारणार आहे. का, म्हणलं हरामी पैसे देऊन राहतो. तुला कोणी सांगितलं म्हणला, जेलमुक्त कर्मचारी. तर म्हणलं असं नाही, इकडे तिकडे मोकाट फिरतो, त्याला कोणी अडवत नाही. अरे म्हणलं तो साहेब होता, त्याला कशाला अडवत, म्हणलं बरं तो चांगला माणूस, तो काय कोणाला तुम्हाला त्रास देतो थोडंच येतो म्हणतो, तो काय चोरा धंद्यात थोडाच म्हणतो. आणि तुला माहिती का म्हणे तो काय करतो, तो म्हणे तुमच्यासाठी काम करतो, तो तुमच्यासाठी तुमची पत्रसाठी जाऊन साहेब लोकांसमोर साहेबांसमोर जाऊन भांडतो. आणि तू त्याला असं करायला निघालो. मग म्हणतो मला कोणी सांगितलं, हाड म्हणतो त्याच्याकडे पण पैसे मागल म्हणे, तुला कसं काय माहिती म्हणे, त्याला पैसे मागत जाऊन जजला पत्र लिहिल म्हणे, ते करत नाही म्हणे. असं त्यांनी सांगितल्यानंतर देवाला काय त्या माणसाला, सॉरी मी नाव घेऊन बसलो, त्याला काय वाटलं माहित नाही, त्याने मला पत्र लिहिलं, माफी मागितली. तरी देखील मला त्या स्टोरीवर विश्वास बसला नाही. माझी स्टोरी कंप्लीट कधी झाली माहिती का, दुसऱ्या दिवशी सकाळी एक मला मुलगा चहा पिताना भेटला, लुकडा सुकडा काळेला मुलगा, आणि मला म्हणला सर मी शैलेश, मी तुमच्या डोक्यात दगड घालणार. तर त्यामुळं खूप विचित्र कारणांसाठी जेलमध्ये काही गोष्टी होतात आणि प्रत्येकाचं आकलन करणं फार अवघड आहे. लोकांना कधी काय वाटेल, कोणासाठी कोण काय करेल, कारण त्यांची मानसिकता तशी असते. पण सगळेच काही आता वेगवेगळ्या भागातले काही कैदी क्षुल्लकांना म्हणजे क्षणाचा राग होऊन शिक्षा बघायला असतात, काही काही ज्यांचं म्हणजे मी आरोपी नाहीचे पण माझ्या बाबतीत घडलं असे पण प्रकार असतात. तर काही काही म्हणजे पुस्तके म्हणजे तुम्ही पुस्तक लिहिलं, काही काही जे तुम्ही सांगितलं कविता करतात, असे वेगवेगळं काही म्हणजे कलागुण हे तिथं उपयोगी येतात का, किंवा त्यांना काम रोजगार काम दिलं जातं, ते कसं असं म्हणजे कलागुण उपयोगी येतात की नाही याचं उत्तर देणं अवघड आहे. कलागुण व्यक्त होतात का, तो होतात. म्हणजे मला असे अनेक कैदी माहिती आहेत की ज्याच्यावर मर्डरचा आरोप आहे आणि जो छान पेंटिंग काढत बसलाय. हा, किंवा एक मर्डरची शिक्षा लागलेला एक कैदी होता, त्याला कानाने ऐकू येत नाही, कर्णबधिर आहे, बोलता येतं पण मधल्या वयोमानानुसार येत नाही. तो सुंदर गणपतीच्या मूर्ती काढवायचा, समोर बघायचा. तिथं जेलमध्ये अत्यंत सुबक एम्ब्रॉयडरी करायची लोक. एम्ब्रॉयडरी कशी करायची माहिती मग, एम्ब्रॉयडरी जेलच्या कन्स्ट्रक्शन साईटवरच्या बाइंडिंगच्या तारा एका बाजूने घासून आणि दुसऱ्या बाजूला असं गोल वर्तुळ करून ते ठोकून सुई बनायची. त्या सुईमध्ये दोरा ओला जायचा. तर जेलमध्ये दोरा कुठं यायचा, तर आपलं जो शर्ट आहे ना, ते शर्ट जुने शर्ट असत ना, ते शर्टाची कॉलर काढून टाकायची. कॉलर काढली कसं दोरा सप निघतो बाहेर, मग त्याची अशी तो दोरा बांधायचा. अशी वेगवेगळ्या प्रकारचे दोरे कलेक्ट करायचे आणि एकदा दोरे कलेक्ट झाले ज्याचं कलेक्शन मोठं त्याला भाव जास्त. हा, म्हणजे मला एका कलरची एम्ब्रॉयडरी बनायची 100 रुपये, 3 कलरची 500 रुपये, याचं कारण त्याकडे 3 कलरचे शर्ट होते. तर त्यामुळे असे करायचे आणि लोक पण मनोरंजन म्हणून काही गोष्टी करून घ्यायचे. मी माझ्या आई वडिलांना जेलमध्ये बसून ग्रीटिंग कार्ड पाठवली. ती ग्रीटिंग कार्ड कशी बनवली असतील तर पार्लेजीचे डबे यायचे ना जेलमध्ये, त्या डब्यांचे जे कव्हर असायचे त्याचं जे हे असायचं काय म्हणतात ते कार्डबोर्डचं हे, तर ते त्या पुठ्ठ्यापासून कापून त्यांनी हे बनवली, तर ग्रीटिंग कार्ड बनवलं. तर अशा गोष्टी होत्या. दुर्दैवानं काय झालंय, हे टॅलेंट वाया जाते आणि ते टॅलेंट वायाचा वापर करणारी कुठली यंत्रणा नाही आपल्याला. आपल्याला काय होतंय, आपण त्यांना रचनात्मक कार्यामध्ये गुंतवत नाही होत. पण कैदी आता वस्तू बनवतात त्या विकायला कुठल्या शिक्षा कैदी. दुर्दैवाने काय झालं, लोकांना सामान्य माणसाला हाच फरक माहित नाही की जेलमध्ये जे कैदी आहेत ते 2 प्रकारचे आहेत. एकाला आपण म्हणतो कच्चा कैदी किंवा अंडर ट्रायल, जे माझ्यासारखे होते की ज्यांच्यावर आरोप होते, ज्यांच्या खटला सुरू झालेला नव्हता आणि त्यांना शिक्षा लागली नव्हती, पण ते समाजाला धोका आहे असं काहीतरी कारण देऊन ते आत होते आहेत. आजच्या घडीला येरवडा जेलमध्ये असे साधारणपणे 3/4 कैदी असतील. म्हणजे माझ्या काळामध्ये अतिरेक झाला असावा, कारण तेव्हा 5-6 हजार 700 टोटल कैद्यांपैकी
5,500 कच्चे कैदी होते. सगळे एकत्र असतात. सगळे एकत्र राहतात. फक्त शिक्षा कैद्यांच्या काही बराकी वेगळ्या आहेत, 3 ते 4 वैयक्तिक बराकी. पण प्रत्येक बराकीमध्ये वॉचमन म्हणून बराकीवर नियंत्रण ठेवायला शिक्षा कैदी नेमला असतो. तो असे असायचे तिथं. तर तुम्ही जे सांगताय की वस्तू बनवल्या, 90% वस्तू शिक्षा कैदी बनवायची. म्हणजे माझ्या काळात येरवडा जेलमध्ये फक्त 1120 शिक्षा कैदी होते. 31 डिसेंबर 2022 ची गोष्ट आहे. आणि 5,500 किंवा 5,600 कच्चे कैदी होते. ते नुसतेच मोकाट बसले होते. पण शिक्षा कैद्यांचं वय काय? 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष. कच्च्या कैद्याचं वय काय? 18 वर्ष, 22 वर्ष. मग मला सांगा, स्किल कुणाचं वाया जातंय? टॅलेंट कुणाचं वाया जातंय? एनर्जी कुणाची वाया जाते? ती याची जाते ना. मग त्यांच्यासाठी काहीच सोय नाही. अनेकदा असे बातम्या म्हणजे बाहेर मीडियात बातम्या येतात की एखादा म्हणजे राजकीय व्यक्ती असेल किंवा प्रशासनात जर, तर त्यांना ससूनला वगैरे येतात. तर सर्वसामान्य इतर कैदी येऊ येतात का? नाही, मी एकदा परवानगी मागितली ती मला मिळाली नाही. आणि त्याच काळामध्ये अनेक चिंदी म्हणजे परवानगीसाठी काय काय क्रायटेरिया? परवानगी साधारणपणे एकतर खूप गंभीर आजार असेल ज्याचा उपचार जेलमध्ये होऊ शकत नाही तर तुम्हाला पाठवता येऊ शकतो, किंवा नाही तर तुमच्याकडे खूप पैसे करतात. पैसे कशासाठी? साधी गोष्ट आहे, कारण तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जेलमधून हॉस्पिटलला ससूनला रेकमेंड करण्यासाठी पैसे असतात, ससूनला आल्यानंतर ठेवण्यासाठी पैसे असतात. म्हणजे आता ती सगळी नावं तर ऑलरेडी उघडकीस झाली ते ललित पाटील प्रकरणामध्ये. म्हणजे देवाचा आडनाव असलेला एक डॉक्टर होता ससूनमध्ये ऑर्थोपेडिक विभागाचा. हा डॉक्टर तोडी करायचा, त्याचा एक प्यून तोडी करायचा साधारण. आणि त्यानंतर सर्व यंत्रणा झाडून सगळेजण त्यामध्ये इन्व्हॉल्व असते. म्हणजे डॉक्टर, मेडिकल सुपरिंटेंडंट, हे विधान मी अत्यंत जबाबदारीने करतोय. तिथं नेमलेले ससूनला नेमलेले पोलीस गार्ड, कधी कधी त्या गार्डांवर देखरेख करायला नेमलेला वरिष्ठ अधिकारी, हे सगळेजण त्या साखळीचे भाग होते. त्यामुळे ऑन एन ऍव्हरेज डॉक्टरचा रेट होता 17,000 ते 18,000 रुपये पर डे. त्याच्यावर साधारणपणे नंतर ससूनमधून जेलमधून ससूनला पाठवायचा रेट होता 50,000 रुपये. त्यानंतर जेलच्या 2 गार्डला 7,500 रुपये, 7,500 रुपये, 15,000 रुपये असं. त्यानंतर अजून सुपरिंटेंडंटचे काय असतील तर असतील वेगळे असं करत, कारण साधारणपणे दिवसाला 50,000 रुपये ससूनला राहण्याचा खर्च असायचा एक दिवसाचा. आणि तिथून बाहेर पडल्यानंतर येरवडा जेल टू ससून पाठवण्याचे 50-60,000 रुपये, लाख रुपये वेगळे, डिपेंडिंग असं माणसाप्रमाणे. काय किती तू महिन्यामध्ये ते जाऊ द्या. एक मुंबई मटकाचा मालक होता, त्या मालकाचा पोरग होतं तिथं. त्यांनी एवढे रेट वाढवून ठेवले की त्याच्यामुळं तो दिवसाला 1 लाख रुपये खर्च करत होता. कदाचित ललित पाटील दिवसाला 1 लाख रुपये खर्च करत होता. साधी गोष्ट आहे, ललित पाटीलला कुठलाच आजार नव्हता तरी पण ससून. त्याच्यापेक्षा एका गोष्टीची चौकशी कधीच झाली नाही, तिची करावी अशी माझी अपेक्षा आहे प्रशासनाने. की ललित पाटील ससून येरवडा जेलमध्ये असताना जवळजवळ 6 महिने टीबी यार्डात राहिला जेलच्या. ललित पाटीलला कधीच टीबी नव्हतं, तरी पण त्यांनी फेक टीबीचं प्रमाणपत्र मिळवलं. तो त्या टीबी वार्डात बाकीचे सगळे लोक जमिनीवर झोपायचे. त्या फेक टीबीच्या टीबी वार्डात एक खुली अशी होती जी फक्त सेटिंग केलेल्या कैद्याने ठेवायची. त्यात हा निवांतपणे मस्त खाटेवर झोपायचा, लोळायचं. त्याला उशी बिशी होती, त्याला सरकारी खर्चाने दूध, अंडी, कारण टीबीच्या पेशंटला घरी जातात ना, ती सगळी मिळायची, निवांत झोपायचं. टीबीचं जे लेटर दिलंय कुठल्या डॉक्टरने दिलंय काय अंदाज? येरवडा जेलमधलेच. ते काय असतं माहिती का तुम्हाला, तो टीबी कंट्रोल प्रोग्राम असतो ना, त्याचं एक ते स्पुटम जातं. आता ते रॅकेट झालंय हो, की खऱ्या टीबी वाल्याचं स्पुटम एक्सचेंज करायचं, ते पाठवायचं, ते पॉझिटिव्ह येतं. तर ते हे रॅकेट झालं होतं. आणि असे दरवर्षी 3-4 कैदी असायचे. आणि त्याहीपेक्षा भयानक गोष्टी जी मला ऐकायला मिळाली होती, आणि त्या गोष्टी प्रत्यक्ष पाहिलेले कैदी माझे मित्र आहेत. तर ती गोष्ट अशी की येरवडा जेलमध्ये जे गांजा पुरवठ्याचं रॅकेट होतं ते त्या टीबी आमच्या खोलीवरून चालायचं. आणि त्या काळात हाच ललित पाटील तिथे बसलेला असायचा. मला सांगायचं असं आहे की इतक्या गोष्टी भयानक घडतायत की सामान्य माणूस तिकडे बुडता हे जन देखावे डोळा म्हणतो ना, सामान्य माणूस तिथं तडपडतोय. तिथं त्याला कधीच नाही मिळणार नाही. तुम्ही सांगतो काय, आणि बरं तुम्ही म्हणताय की सुधारणा आणि पुनर्वसन, तुमचं ब्रीदवाक्य ना, तुम्ही सुधारणा करणार आहात ना पुनर्वसन करणार? त्यांचं आयुष्य जीवन असंच जाणार काही पैसा. अगदी अशा काही अनुभव तुम्हाला भेटले का येरवडा जेलमध्ये की बाबा जे खरं दोषी नाही आहेत पण ते कुठं भरडले गेले, अशा कुठे फेक केसमध्ये कुठे अडकले गेले, अशी काय कैदी अनुभव?
हा म्हणजे अशा अनुभवांची खूप व्हरायटी. म्हणजे त्याला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये म्हणता येत ना, त्या ग्रेच्या पण इतके शेड आहेत ना. मी तुम्हाला उदाहरण सांगतो की कुठल्या तरी ढाब्यावर 150 रुपयाची हातभट्टी विकली किंवा दारू विकली म्हणून एका माणसाला तुरुंगात आणला. कुठल्या बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट. ते पोरग 7 महिने जेलमधून बाहेरच गेलं. आता 150 रुपयाची दारू विकली होती म्हणून त्याला 7 महिने ठेवला तुम्ही अंडर ट्रायल म्हणून. त्याकडे पैसे नाहीत बाहेर जायला. त्याच्यावर जेल प्रशासन पर डे 155 रुपये खर्च करते. बरं ते 155 रुपये यांचे नाहीत हो, ते टॅक्स पेअरचे. म्हणजे कुठल्या गुन्ह्याला किती प्रपोर्शन मध्ये तुम्ही आत टाकलं पाहिजे याला काही लिमिट आहे की नाही. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट अशी ते आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे गुन्हे आहेत ना, अक्षरशः मावशीचं म्हशीचं रेडकू पण यायचे. लोक का आला नाही म्हणजे लग्नपत्रिकेवर माझं नाव होतं म्हणून उचलून आणलं. 353 जुन्या काळातलं कलम होतं इंडियन पेनल कोड मध्ये. सरकारी कामात हस्तक्षेप करणं, सरकारी कामात अडथळा. जरा साहेबांचा मूड बदलला तर सरकारी कामात हस्तक्षेप. आणि ते कशाला असतं म्हणजे माझा अहंकार, पोलिसांचा अहंकार एवढा वाढलाय की जरा माझ्याकडे बघतो, थांब जरा म्हणतो तुला हस्तक्षेप म्हणून टाकून देतो. आणि त्याला 2 वर्षाची शिक्षा आहे. कोर्ट पण विचारत नाही 2 वर्ष शिक्षेच्या माणसाला आत का टाकतो. कारण तुम्ही नियम सांगितला की 7 वर्षापर्यंत शिक्षा असेल तर अटकेची गरज नाही. मग कोर्ट विचारत नाही प्रश्न, जेल प्रशासन विचारत नाही, पोलीस खात्यातले वरिष्ठ विचारत नाही. माणसं कोंबत राहतो आपण आतमध्ये. बरं गेलं की येत नाही तो बाहेर माणसं. त्यामुळे सगळं म्हणजे जेलचं संख्या वाढण्याचं कारण. बरं दुसरी गोष्ट अशी की पुणे याच्यामध्ये आपला पुणे स्टेशन नाही इंजिनिअरिंग कॉलेज चौकामध्ये काही रिक्षावाल्यांनी आंदोलन केलं. कशावर आंदोलन केलं तर ते बाईक टॅक्सी नको म्हणून. आता त्यांच्या पोटावर पाय पडत होता म्हणून ते आंदोलन झालं. त्यांनी आंदोलन केलं, सगळ्या रिक्षावाल्यांना अटक केली, अंड आणलं. आता निम्म्या रिक्षावाल्यांची अशी अवस्था आहे माहिती का तुम्हाला की त्याची स्वतःची रिक्षा पण नव्हते. परमिट तिसऱ्याचं मी चालवतोय, मी फक्त उभा आहे, माझ्या पोटावर पाय पडतो म्हणून. त्यांना बाहेर जामीन करायला माणसं नव्हती. अक्षरशः मी ते रिक्षावाले बघितले रडायचे हो. म्हणजे डोळ्यातून पाणी काढलं. म्हणजे जेव्हा पहिल्या दिवशी त्यांचं हेअरकट चालला होता ना 6-7 माणसं ढसा रडत होती. मी म्हटलं काय पाप करतायत पोलीस डिपार्टमेंट मध्ये, काय यांना आत आणले. म्हणजे तुम्ही इतके नीच आणि इतके क्रूर, इतके कृतज्ञ झालात. म्हणजे तुम्हाला सत्ता दिली म्हणून. मी हाँगकाँगमध्ये 1.5 वर्ष राहिलो. दर रविवारी हाँगकाँगमध्ये चीन विरोधी आंदोलन व्हायची. हाँगकाँग पोलीस कुणालाच अटक नाही करायची, एकालाही नाही. म्हणजे हाँगकाँग पोलिसांनी अटक केली याचा अर्थ असा की फार गंभीर गुन्हा झाला असला. कारण 1.5 महिन्यामध्ये समजा 500-600 आंदोलन झाली तर एखाद्या आंदोलनातला 1 माणूस आत जायचा. आम्हाला इतकंही सहन होत नाही की रस्त्यावर 5 माणसं उभी राहिली तर आम्ही त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतो. आणि याबद्दल कुणाला काहीच प्रश्न पडत नाही. अशी माणसं जंत्री असायची आतमध्ये माणसांची. यामुळे संख्या वाढते आतमध्ये. खूपच भयानक परिस्थिती आहे. कारण आता जे आपण जे बघतोय, तुमचे अनुभव जे आम्ही ऐकतोय हे अंगावर काटे आणणार आहे. मी तुम्हाला काटार येतो. म्हणजे मला तर ते जेव्हा सगळं हे समोर घडत होतं, मी जे पुस्तक लिहायचा निर्णय का घेतला माहिती का की मी म्हणायला लागलो अरे माझं केस, माझे दुःख बाजूला ठेवा, ती मर्सिडीज मधली दुःख आहे तो. कारण निदान मला माझं कुटुंब शाबूत आहे, मला कोणतरी खाऊ घालायला आहे, काहीतरी माझं भागेल बाबा बाहेरून, कसंही करेन. यांचं काय भविष्य सगळं. म्हणजे आणि हे कोणी मांडायचं. पुस्तक लिहायची कल्पना त्यातच तुम्हाला सुचली असेल, काही अनुभवले त्यानंतर तुम्ही पुस्तक लिहिला. किती दिवसांनी तुम्ही पुस्तक लिहायचा विचार केला? खरं सांगायचं झालं तर मी पहिल्या 10 दिवसानंतर पुस्तक लिहायचं प्लॅनिंग पूर्ण झालं होतं. म्हणजे पहिले 15 दिवस माझे क्वारंटीन मधले संपले. त्याच्यानंतर मी जेव्हा टिळक त्या पहिल्या यार्डामधून जेव्हा मी माझ्या बराकीत पहिल्यांदा राहायला आलो तेव्हा मी एकाच्या हातात वही बघितली. म्हणलं लेखा तुझ्याकडे वही कुठून आली जेलमध्ये? म्हणलं वही मिळते की? म्हणलं कुठं? विकत. कुठं विकत मिळते? म्हणलं कॅन्टीन मध्ये. कशी विकत घ्यायची? मला म्हणलं तुमची मनी ऑर्डर आहे का? म्हणलं नाही, कारण मनी ऑर्डर घरच्यांनी माहितच नव्हती मनी ऑर्डर पाठवायची होती. काहीच माहिती. मला साधारण मी 25 मार्चला गेलो, माझी 12 एप्रिलला काहीतरी घरच्यांनी मनी ऑर्डर पाठवली होती. ती मिळेपर्यंत मला 25 एप्रिल झाले. पण पहिला महिना असंच टाइमपास चालला होता माझा. मग तेव्हा मी विचारलं पुढाकडनं मिळेल का वही? मग एखादी मला 20 रुपयाची वही आणून दिली. म्हणलं पुढच्या महिन्यात आपण काहीतरी करू, साठल होतं. जेलमध्ये असं बार्टर व्यवहार फार चालतात, तुम्हाला हे देतो ते देतो.
तर ती वही आली आणि मग मी ते पहिल्या दिवशीची माझ्या अनुभव लिहायला सुरुवात केली, काय आलं कसं झालं. पण तेव्हा मला पुस्तक लिहायचं डोक्यात नव्हतं बरं का. तेव्हा मला असं वाटायचं की हे मी विसरून जायच्यात लिहावं, कारण हे सगळंच अनुभवावर येते. ओके. आणि ते असं दररोज वाढत राहिलं आणि साधारणपणे 4, 5, 6 महिन्यानंतर जेव्हा खूप गोष्टी, खूप कहाण्या, खूप किस्से समोर येत गेले, तेव्हा मात्र माझा निर्णय पक्का झाला की आता त्यातून एक पुस्तक व्हायला पाहिजे. आणि त्याच्यात तुरुंग रंग पुस्तक, तुरुंग रंग आता पुस्तक खूप चर्चेले, सोशल मीडियावर पण त्याची खूप चर्चा होती, वाचली जाते. पुस्तकाचा रिस्पॉन्स वगैरे कसा आहे तुम्हाला, लोकांच्या प्रतिक्रिया कशा येतात हे अनुभव? म्हणजे प्रतिक्रिया भारावून टाकणाऱ्या. मला असं वाटायचं की तुरुंगावर जर पुस्तक लिहिलं, ते पण इतकं उत्कट, कुणाचाही मुलायचा न बाळगता, ते कोण वाचणार? पण सामान्य माणूस वाचतो. म्हणजे एखाद्या वकिलांनी वाचणं किंवा पोलिसांनी वाचणं किंवा जजनी वाचणं हा वेगळा भाग. पण ज्या माणसांनी कधी जेल पाहिलं नाही आणि ज्याचं वर्तन पाहता त्याच्या कित्येक पिढ्या जेलमध्ये जाण्याची शक्यता नाही, अशी माणसं वाचायला लागली आणि ती हळहळायला लागली. मला काय वाटतं माहिती का, की जो समाज कैद्यांकडे तिरस्काराने पाहतो तो जर हळहळायला लागला तर आय थिंक याच्यापेक्षा मोठं कुठलं यश नाही. पण मला पुस्तक लिहिताना असं वाटायचं की मी ज्या गोष्टी लिहितोय ते महिला वाचणारच नाहीत, परंतु म्हणजे परमेश्वराने ना संवेदनशीलता स्त्रीला जास्त दिली. सुरुवातीच्या काळामध्ये 10 पैकी 7 प्रतिक्रिया मला महिलांच्या यायच्या. ओके. आणि मग त्या मला म्हणायच्या की साहेब हे असं असेल, मग महिला कारागारात काय असेल? मी म्हटलं खरं सांगू का, ऐकीव माहिती माझ्याकडे खूप आहे, हे मी प्रत्यक्ष पाहिलंय म्हणून लिहिण्याचा अधिकार आहे. परंतु भविष्यात कधीतरी वाटलं काय मिळालं तर मी नक्की त्याच्यावर विचार करेन. पण ऍटलिस्ट समाजाला म्हणजे अशी एखादी भयानक समस्या आहे, ती विनोदातून किंवा गप्पातून मी स्टोरी टेलिंगच्या माध्यमातून दाखवली, पण ती समस्या आहे हे आपण समाजापर्यंत पोहोचू शकलो तर मला ते पुस्तकाचं फार मोठं यश आहे. तुम्ही आता हायकोर्टामध्ये वकील करता, तर तुम्ही ज्या अनुभवातून किंवा तुमची ज्या घडामोडीतून केला, तर तुम्ही एखाद्या आरोपीच्या बाबतीत मदतीला तुमचं नक्कीच, कारण तुम्ही जे सगळ्या अनुभवातून केला, तर तुम्ही पुढचं कसं असणार? हे बघा, मी बाहेर आलो ना त्या बाहेर असं लक्षात आलं की आपल्याला काही जणांना न्याय देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. बरं, मी पुस्तक लिहितोय, मग मला फक्त पुस्तकाची रॉयल्टी कमवायची म्हणजे खरं म्हणजे पुस्तकाचे 29 रुपये रॉयल्टीसाठी मी काही पुस्तक नाही लिहिलं. आणि मी एक विधिज्ञ वेलफेअर फाउंडेशन नावाची एक सामाजिक संस्थेची स्थापना केली. मग मी असं ठरवलं की माझं जे काही पुस्तकाचं अल्प उत्पन्न असेल ते तिथंच जाऊ. त्यांनी भागणार नव्हतं, पण लोक भेटत गेले आणि लोक काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करत गेले. असं करत करत थोडासा निधी उभा केला. मग आम्ही मधल्या काळात 2-4 प्रयोग करून पाहिले की काही अजिबातच जामीन मिळण्याची आशा नाही, पण आपल्याला माहिती आहे केसमध्ये माणूस वर्षानुवर्ष तुरुंगात कितपत पडलाय. प्रयत्न तर करून बघू. पण मला आनंद असा वाटतो की आम्ही नुसतं 5 मिनिटं प्रयत्न केला माणूस सुटलो. याचा अर्थ मला असं वाटतंय प्रॉब्लेम केसमध्ये नाही, प्रॉब्लेम आमच्या एफर्ट्समध्ये. आम्ही एफर्ट्सच करत नाही, कारण काय होतं, गरिबांकडे पैसे नाही तर कोण काही. तर मला वाटतंय की मला या 2 प्रकारे काम करायचं आहे, म्हणजे मी करतो आहे, कारण ते वाढेल. पहिलं म्हणजे इंडिव्हिज्युअल कैद्यांच्या बाबतीत की जे कितपत पडले त्यांना आपण कसं बाहेर पडू शकतो. त्याहीपेक्षा मोठा भाग असा की याच्यामध्ये रचनात्मक बदल व्हायला पाहिजे, पॉलिसी लेवलला सुधारणा व्हायला पाहिजे. काय पाहिजे जेलमध्ये, काय बदल व्हायला पाहिजे? 2 प्रकारचे बदल म्हणतो. पहिला बदल म्हणजे जेल मॅन्युअल आहे ते लागूच होत नाही. म्हणजे जे आहे ते लागू करण्यासाठी काय करायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ जेल मॅन्युअल सकाळी 6 पासून संध्याकाळी 6 पर्यंत ओपनिंग द्या, आणि असं असताना तुम्ही सकाळी 11 दुपारी 3 टांगून ठेवतो. साधी गोष्ट आहे. मॅन्युअलमध्ये असं मेन्शन आहे सकाळी 7 संध्याकाळपर्यंत ओपनिंग द्या, स्पष्ट. कोणी विचारलंच गेलं नाही ना. मग तेच तर सांगतो मी तुम्हाला. आता मी कैदी होतो आणि मी आता हायकोर्टात वकील आहे. PIL हा शक्यतो चीफ जस्टिस समोर होतात, त्यामुळे आता मला असं वाटतंय की लवकरच माझ्यावरती वेळ येणार आहे की मी चीफ जस्टिस समोर एक वकील या नात्याने उभं राहावं आणि पिटिशनरी पर्सन करून या गोष्टी सांगायला कोर्टाला, या गोष्टी होत नाही. मग समजा जेल मॅन्युअल मध्ये लिहिलंय की साधारण तरी स्क्वेअर मीटर मध्ये शब्द लिहिला, पण त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर साधारण 40 स्क्वेअर फूट म्हणजे 8 फूट बाय 5 फूट एवढी जागा प्रत्येक कैद्याला झोपायला मिळाली पाहिजे. आता आडातच नाही एवढी जागा तर पोरात कुठून आणलं तुम्ही.
त्यानंतर सुप्रीम कोर्टाने मध्यंतरी सांगितलं होतं ज्यांची 1 तृतीयांश कैदा शिक्षा पूर्ण झाली अशा अंडर ट्रायलना डायरेक्ट सोडा, म्हणजे त्यांनी अर्ज करायची गरज नाही, जेल सुपरिटेंडेंटची लिस्ट तयार करा, दर महिन्याला करत राहा, अपडेट करत राहा, कुणीच करत नाही. अशा एका 1 तृतीयांश शिक्षा पूर्ण झालेल्या कायद्याला मी सोडलं हायकोर्टातून फुकट. त्याची केस मी लढलो, मी त्याला सोडलं. तेव्हा मला असं लक्षात आलं की आता याला पॉलिसी लेवलचे रिफॉर्म बरं, हे पहिलं सांगितलं जेल मॅन्युअल लागू करण्याची गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की काही बदल जेल मॅन्युअल मध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे 1970 साली 69 साली त्यांनी जेल मॅन्युअल तयार केलं, त्याच्यानंतर आतापर्यंत काय किरकोळ 2-4 बदल झाले असतील. मला प्रश्न असा पडतो की तंबाखूजन्य पदार्थ जेलमध्ये अलाव कसे होतात. जेल मॅन्युअल मध्ये जेलच्या कॅन्टीनच्या स्टोअरचा उल्लेख आहे, त्यामध्ये दिले खालील पदार्थ विकायला परवानगी असेल, त्यात दिले टोबॅको, सिगरेट प्रॉडक्ट्स. आणि कुणाच्या नावाने दिलं हे? म्हणजे लोकमान्य टिळकांनी लेख लिहिला, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? आता परत लिहावा का आम्ही? म्हणजे तुम्ही सुधारणा पुनर्वसन म्हणायचं आणि दर वर्षाला तुम्हाला कल्पना आहे का? म्हणजे कदाचित प्रेक्षकांना माहित पण नसेल की दरवर्षी सुमारे 7 कोटी रुपयाचे तंबाखूचे पदार्थ खपतात महाराष्ट्राच्या जेलमध्ये. हे साधारण 10 रुपयाची तंबाखूची पुडी झाल्यानंतर किती झालं प्रमाण? भ्रष्टाचार हा वेगळा भाग. आणि अख्खा जेलभर तंबाखू खाऊन पचापचा थुंकून तुम्ही काय लोकांनी दात खराब होत आहे, स्वच्छ वैयक्तिक स्वच्छतेची वाट लागते, आरोग्यावरती परिणाम होत आहे. मी 25 वर्षाचा पेशंट पाहिलाय, कॅन्सरच्या 3rd स्टेजला गेला तोंडाच्या. बरं, आणि मग मला प्रश्न असा पडतो की तिहार जेलमध्ये तंबाखूजन्य पदार्थांना बंदी आहे, छत्तीसगडमध्ये बंदी आहे, तामिळनाडूमध्ये बंदी आहे, नंतर जोधपूरमध्ये बंदी आहे, डमडम जेलमध्ये बंदी आहे. मग आमच्या महाराष्ट्रातच का हो? आणि म्हणायचं आम्ही महाराष्ट्र सर्वात पुढारलेलं राज्य. कुणाला सांगताय? मग ह्या गोष्टी ज्या आहेत ना की आपल्याला जर म्हणजे टू कॉल स्पेड अ स्पेड म्हणजे म्हणतो हे चुकतंय ना, तर मग आपल्याला छाती ठोकपणे सांगता आलं पाहिजे. हे सर्व पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. अगदी भ्रष्टाचार अगदी काय ठेवलं नाही. फक्त ललित पाटीलचं नाव नाही लिहिलं, कारण तेव्हा म्हणजे मला मर्यादा अशा होत्या की शेवटी मला पुस्तक प्रकाशन करायचं आणि प्रकाशकांच्याही मर्यादा असतात. स्वाभाविक त्यांनाही असं वाटतं की बाबा या पुस्तकावर फार लिटिगेशन होऊ नये. आता मी स्वतःच वकील असल्यामुळे मला लिटिगेशनची भीती नाही वाटत, मला वकील फुकट आहे. पण तुमचे सहकारी IPS अधिकारी, तुमचे सहकारी सगळे IPS अधिकारी म्हणजे लक्षात त्यांनी बदल करत नाही, घडवत नाही असं नाहीये. मी बघा, मी सर्व्हिसमध्ये होतो, सर्व्हिसमध्ये खूप चांगले अधिकारी होते. मी एका IPS अधिकाऱ्यांचा उल्लेख केलाय की जे कोरोनाच्या काळात गेले होते आणि त्यांनी पाहिलं की जेवढे 18 आणि 19 वर्षाची मोकाची पोरं आज आली मोकाखाली, ते म्हणले काहीच कुणालाच काय, म्हणजे त्यांना स्वतःला त्याचं वाईट वाटलं होतं त्या गोष्टीच. अनेक अधिकाऱ्यांनी चांगले प्रयत्न केले आहेत आणि जे काही थोडेफार बदल दिसतात ते त्यांच्यामुळेच झाले. त्यामुळे काय होतं, मी आत गेलो म्हणून आपण तत्वज्ञान सांगायला सुरुवात करा आणि आपण लोकांना सरसकट टीका करायला अशी योग्य नाही. पण मला जर विचारावं की आभाळच फाटलंय तुम्ही, तेव्हा अशा अवस्थेमध्ये फक्त 2-4 ठिकाणी ठिगळं लावून नाही होणार का? तुम्हाला इथं सर्जिकल ऍक्टिव्हिटी करावी लागेल. म्हणजे आता तुम्हाला म्हणजे सरकारला एखादी उच्चस्तरीय कमिटी गठन करून हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी पण याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. कारण शेवटी येरोडा जेलला काय म्हणतो आपण? न्यायालयीन कोठडी म्हणतो. मग न्यायालय कुठे? ही जेल कोठडी नाही हो, ते हारकामे आहे त्यांची, ते पट्टेवाले जज साहेबांची. पण त्यांना असं वाटतं मी मालक आहे तिथला. त्यामुळे कसं होतं, जोपर्यंत मालकाने स्वतःचा दंडा उगारत नाही तोपर्यंत या गोष्टीत बदल होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये असं निदर्शनात येत आहे, जे वयोगट 18 ते 25 या 30 वर्षापर्यंत जे मुलं आहेत ते आतमध्ये जात आहेत, त्यांचं पुढचं भविष्य खूप कठीण आहे. जर का हे अनुभव त्यांच्या समोर जर येत असतील पुढचं त्यांचं भविष्य कठीण आहे. नाही, त्यांचं भविष्य कठीण आहे याची मला फार चिंता नाही, आपलं भविष्य कठीण आहे याची मला चिंता आहे. याचं कारण असं आहे की तो गुन्हेगार झाला, तो कोणाच्या घरावर दरोडे घालणार? माझ्या ना. पिढीकडे चाललंय ना. म्हणजे काय होतंय, मला याची चिंता नाही की आता एक माणूस आत गेला, मला याची चिंता आहे की त्याला आत गेल्यानंतर तुम्ही त्याला सुधरवत नाही, त्याला तुम्ही या वातावरणात सराईत बनवताय, त्याला समाजापासून तोडताय, त्याची जगण्याची सगळी साधनं काढून घेताय. हा पुन्हा गुन्हेगारीकडे वळेल, मग तो आमच्याच जीवावर उठेल. म्हणजे जर हे कळलं मला की हे बुमरँग आहे, हे मी फेकतोय तिकडं, पण ते माझ्यावर आदळलं नाही, त्यामुळे इथं खरी समस्या आहे. ते जर कळलं, हा म्हणजे त्यांनी सुधारणं ही त्याच्यापेक्षा जास्त माझी गरज आहे, हे जर समाजाला पटलं तर सुधारणा होती.
म्हणजे मी त्याला माझी काय इच्छा आहे की जेल कैद्यांनी सुधारावं, माझी काय इच्छा आहे जेल सुधारावं, याचं कारण दोन आहेत. एक तर मी स्वार्थी आहे, माझा पैसा आहे, कारण शेवटी मी सामान्य माणूस आहे, मी करदाता आहे, मी पैसे ओततोय म्हणून जेल चालते, हा एक स्वार्थ. दुसरी गोष्ट अशी की तो सुधारण्याचा फायदा त्याच्यापेक्षा जास्त मला आहे ना. माझं घर सुखी राहतं ना, माझ्या घरातल्या महिला सुखी राहतात ना, माझी कुटुंबाची सुरक्षा हे होते ना, वाढते ना. हा जर दृष्टिकोन असेल तर मग जेलमध्ये सुधारणा घडते. आणि माझ्या पुस्तकाचा जो सेंट्रल थीम आहे, मी सुरुवातीला काय केलंय, जेलची स्टोरी भरपूर सांगितली, पण त्यातला 15, 16 आणि 17 ही जी 3 प्रकरण आहे ती फक्त एवढ्याच गोष्टीवर आहे की बाबा माणूस गुन्हेगार का होतो, त्याला वागवताना आमचं काही चुकतंय का, आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये काय बदल घडवला, ही थीम आहे. आणि या थीम भोवती बाकीचे सगळे चॅप्टर फिरतात. खूप छान प्रवास आहे. म्हणजे मराठवाड्यातला एक मुलगा, IPS अधिकारी, जेलचे अनुभव, आणि आता हायकोर्टमध्ये वकील. आणि हायकोर्ट वकिली करत असताना तुम्ही एका कैद्याला नीट भविष्यात तुम्ही कैद्यांना, सर्वसामान्य कैद्यांना न्याय देत राहणार, हे तुमचं काम खूप म्हणजे छान आहे. असंच राहावं. आणि तुम्ही खूप वेगवेगळे अनुभव शेअर केल्याबद्दल खूप छान वाटलं. धन्यवाद.